नमस्ते. स्पर्धा परीक्षा ट्रिक्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण भूगोल या विषयाचा अतिशय महत्त्वपूर्ण असे पॉईंट्स जे स्पर्धा परीक्षेमध्ये सतत विचारले जातात, अशा पॉईंटविषयी आपण माहिती घेत आहोत. यामध्ये आपले जवळपास 2 भाग पूर्ण झालेले आहेत. तर आपला भारत देश आणि आपल्या भारत देशाच्या कडेला असलेल्या इतर देशांची नावं आपल्याला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहा, श्रीलंका, मालदीव, सेशल्स, मॉरिशस हे जे देश आहेत, हे देश आपल्या भारत देशाच्या कडेला असलेला जो हिंदी महासागर आहे, त्या हिंदी महासागराला लगत असलेले हे देश आहेत. आता बघा, आपल्याला माहीत आहे भारताच्या कडेला बांगलादेश आहे, चायना आहे, त्यानंतर भूटान आहे, नेपाळ आहे, पाकिस्तान हे जे देश आहेत, अफगाणिस्तान हे देश आपल्याला माहीत आहेत. परंतु हे 4 देश मात्र आपल्याला माहीत नाहीत. तर या 4 देशांची नावं लक्षात ठेवा. त्यानंतर जगातील प्रमुख 5 महासागर आणि 7 समुद्र यांचीसुद्धा आपल्याला नावं लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहा, 5 महासागरांची नावं तुम्हाला सांगतो. अटलांटिक महासागर, त्यानंतर आर्कटिक महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर आणि दक्षिण महासागर. हा दक्षिणेला असलेला महासागर आहे, जो आर्कटिक महासागर आहे त्याच्या विरुद्ध असल्यासारखा तो आहे. त्यानंतर 5 प्रमुख समुद्र 7 समुद्र पहा. कॅरिबियन समुद्र, आर्कटिक समुद्र, अटलांटिक समुद्र, हिंदी समुद्र, उत्तर प्रशांत समुद्र, दक्षिण प्रशांत समुद्र आणि मेक्सिकोचे आखात. हे 7 प्रमुख समुद्र जगामध्ये आहेत. तर आपल्या भारताचं जे मिलिटरी फोर्स आहे, त्यातील एक प्रमुख फोर्स म्हणजेच इंडियन एअर फोर्स. या इंडियन एअर फोर्सलाच मराठीमध्ये हवाई दल असं म्हणतात. आणि या हवाई दलाचे जे प्रमुख अधिकारी असतात, त्यांचं नाव असतं एअर चीफ मार्शल. त्यांचं मुख्यालय कुठे आहे? तर त्यांचं मुख्यालय दिल्ली येथे आहे. त्याची जी स्थापना झाली होती ती ब्रिटिशांच्या काळामध्ये झाली होती आणि त्यामुळं ती जी एअरफोर्सची अकॅडमी आहे किंवा त्याचं जे नाव आहे ते नाव होतं रॉयल एअरफोर्स, जे इंग्रजांनी दिलं होतं. त्याची स्थापना पहा, 8 ऑक्टोबर 1932 भारत स्वतंत्र व्हायच्या पूर्वी झाली होती. त्यानंतर त्याचा जो मोटो आहे तो मोटो लक्षात घ्या, नभ स्पर्शम दीप्तम, म्हणजेच आकाशाला स्पर्श करणारा एखादा दिवा असं त्याचा अर्थ होतो. म्हणून 8 ऑक्टोबर हा इंडियन एअरफोर्स डे म्हणून साजरा केला जातो. त्याचे कमांड्स किती आहेत पहा, त्याचे एकूण 7 कमांड्स आहेत. त्यानंतर भूदल हे आपले जे इंडियन आर्मी आहे त्या इंडियन आर्मीचं जे प्रमुख अधिकारी असतो तो अधिकारी असतो जनरल. त्याचं जे मुख्यालय आहे ते मुख्यालय आहे दिल्ली येथे. आणि इंडियन आर्मीचं जे मोटो आहे ते मोटो आहे सर्व्हिस बिफोर सेल्फ. लक्षात घ्या, स्वतःच्या पूर्वीसुद्धा सर्व्हिस खूप महत्त्वाची आहे असं त्याचा मोटो आहे. 15 जानेवारी हा इंडियन आर्मी डे म्हणून साजरा केला जातो. जो भारतीय भूदल आहे त्या भूदल विभागाचे 7 प्रमुख विभाग आहेत आणि या 7 प्रमुख विभागापैकी एक विभाग हा एज्युकेशनल कमांड म्हणून त्यामध्ये आहे. त्यानंतर प्रत्येक कमांडचा जो प्रमुख असतो तो असतो लेफ्टनंट जनरल. आणि दक्षिण कमांडचं जे मुख्यालय आहे ते आहे पुणे, महाराष्ट्र येथे. आणि उत्तर कमांडचं जे मुख्यालय आहे ते उधमपूर येथे आहे. तर लक्षात घ्या, हे इंडियन आर्मीविषयी आपण माहिती घेतली. आता आपण माहिती घेऊया नौदलाविषयी. तर नौदलाचा जो प्रमुख अधिकारी असतो तो असतो ॲडमिरल. लक्षात घ्या, परीक्षेमध्ये असे सोपे प्रश्न विचारतात, त्यामध्ये बरेचसे मुलं चुकतात. त्याचं जे मुख्यालय आहे ते मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. त्याचा जो मोठो आहे तो आहे शम नो वरुण. लक्षात घ्या, शम नो वरुण. नौदल दिन 4 डिसेंबरला साजरा केला जातो. त्याचे जे कमांड आहेत ते 4 कमांड्स आहेत आणि त्याचा जो प्रत्येक कमांडचा जो प्रमुख असतो तो असतो व्हाईस ॲडमिरल. प्रत्येक जे 4 कमांड आहेत त्या 4 कमांडचा प्रमुख असतो व्हाईस ॲडमिरल. आणि जे पश्चिम कमांड आहे ते आहे महाराष्ट्रात मुंबई येथे. पश्चिम कमांड महाराष्ट्रात मुंबई येथे आहे. त्यानंतर कार्बन ब्लॅक.
तर आता हा जो कार्बन ब्लॅक काय आहे, तर कार्बन ब्लॅक हे FCC, टार, कोळसा, डांबर किंवा इथिलीन कॉन्क्रीट टार यासारख्या अवजड पेट्रोलियम जे उत्पादन असतं, त्याचं जे अपूर्ण ज्वलन होतं. आता अपूर्ण ज्वलन म्हणजेच त्याचं अर्धच त्याला जाळायचं. यामुळं हा कार्बन ब्लॅक तयार होतो, म्हणजेच काळी शाई तयार होते. हा जो कार्बन ब्लॅक आहे तो पॅरा क्रिस्टलाइन कार्बनचा एक प्रकार आहे. टायर किंवा इतर जे रबरासारखे पदार्थ आहेत त्यामुळं जो कार्बन ब्लॅकचा त्याचे जे उत्पादन असतं त्याच्यामध्ये कार्बन ब्लॅकचा जो उपयोग आहे तो उपयोग कशासाठी केला जातो, तर त्या टायरला किंवा त्या रबरांना मजबूत करण्यासाठी या कार्बन ब्लॅकचा उपयोग केला जातो. त्यामुळे ते जाळत असताना ते काळा धूर बाहेर सोडतं. तो एक प्रकारे कार्बन ब्लॅकचाच भाग असतो. प्लॅस्टिक, पेंट्स, शाईमध्ये त्याचबरोबर इतर अनेक पदार्थामध्ये अशा प्रकारचे कार्बन ब्लॅक हे रंगद्रव्य म्हणून उपयोगात आणले जातात. त्यानंतर आपला भारत देश आणि भारत देशातील जे सुती कापड आहेत त्या सुती कापडाचं प्रत्येक राज्यामध्ये किती टक्केवारी आहे, तर बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त 38.89% उत्पादन सुती कापडाचं होतं. त्यानंतर गुजरातमध्ये पहा, गुजरातमध्ये 34.54% होते. तुम्ही त्याची क्रमवारी आहे ती क्रमवारी व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर तामिळनाडूमध्ये पहा 6.40, पंजाबमध्ये 5.53% इतका आहे, मध्य प्रदेशमध्ये 4.70% इतका आहे, त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 3.20% आणि राजस्थानमध्ये 2.80%. हे आपल्या देशातील जे सुती कापड आहे त्या सुती कापडाचं जे एकूण उत्पादन आहे त्याची एकूण टक्केवारी इथं दिलेली आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत आपल्या देशातील सिमेंट उत्पादन. आता हे जे सिमेंटचं उत्पादन आहे ते उत्पादन कोणत्या राज्यामध्ये केलं जातं आणि कोणत्या राज्यातील कोणत्या शहरामध्ये केलं जातं. सिमेंटचं उत्पादन आंध्र प्रदेशामध्ये कृष्णा आणि विजयवाडा या 2 शहरामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं. त्यानंतर तेलंगणामध्ये पहा हैदराबाद आणि करीमनगर या 2 शहरामध्ये जास्तीत जास्त उत्पादन सिमेंटचं केलं जातं. राजस्थान हा प्रमुख भाग आहे, तर इथं पहा खेत्री, कोटा, सवाई माधोपूर आणि चित्तोडगड हे जे ठिकाण आहेत या ठिकाणी सिमेंटच्या खूप मोठमोठ्या खाणी आहेत. मध्य प्रदेशमध्ये पहा जबलपूर, कटनी, सतना, रेवा आणि नीमुच या ठिकाणी सिमेंटचं उत्पादन जास्तीत जास्त होतं. तामिळनाडूमध्ये पहा दालमियापूर आणि तालायुथो या ठिकाणी सिमेंटचं उत्पादन जास्त होतं. गुजरातमध्ये पहा, गुजरातमध्ये पोरबंदर आणि द्वारका हे 2 प्रमुख शहर आहेत. कर्नाटकमध्ये सुद्धा खूप मोठमोठ्या खाणी आहेत. भद्रावती, बागलकोट आणि शहाबाद या ठिकाणी सिमेंटचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं. तर भारतामध्ये प्रमुख ज्या तेलबिया आहेत त्या तेलबिया उत्पादन करणारी जी राज्य आहेत त्या राज्यांचा उत्तरता क्रम लक्षात घ्या. मध्य प्रदेश 1 नंबरला आहे, राजस्थान 2 नंबरला आहे आणि महाराष्ट्र 3 नंबरला आहे. तर तेलबिया जे पीक आहे त्या पिकाचं सर्वाधिक उत्पादन असणारे राज्य कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये पहा मध्य प्रदेशला 1 नंबर, राजस्थान 2 नंबर आणि गुजरात 3 नंबर. तर अशा पद्धतीनं हा जो उतरता क्रम आहे तो उतरता क्रम तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. भरती ओहोटी याचं महत्त्व आपण याच्यापूर्वीच पाहिलं आहे. जे समुद्र आहे समुद्रातील मासे खाडीमध्ये येतात, त्यामुळं खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी ह्या भरती ओहोटीच्या पाण्यामुळं होते. त्याचबरोबर मोठी जी जहाजं आहेत ते बंदरापर्यंत जाऊ शकतात. त्याचबरोबर समुद्राच्या कडेला जे लोक दूषित पदार्थ टाकतात ते समुद्रामध्ये समुद्र ओढून नेतं. त्याचबरोबर भरती ओहोटीमुळं आपण वीजही तयार करू शकतो. तर पहा दुर्गादोआनी हा पश्चिम बंगालमध्ये 3 मेगावॅटचा प्रकल्प आपला भारत सरकार सुरू करणार आहे. हे भरती ओहोटीचं महत्त्व खूप महत्त्वाचं आहे. तर आता पहा पीठयुक्त व सेंद्रिय मृदा. तर ही पीठयुक्त व सेंद्रिय मृदा ही कुठं आढळते, तर किनारपट्टीच्या भागामध्ये किंवा जिथं आर्द्र हवामान आहे तिथं, तसंच केरळमध्ये कोट्टायम व आलेप्पी या जिल्ह्यामध्ये पीठयुक्त व सेंद्रिय मृदा ही आढळते.
लक्षात ठेवा. त्यानंतर क्षारयुक्त व अल्कली मृदा, तर ही पहा राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड हे जे भाग आहेत जिथं जास्त पाणी उपयोगात आणलं जातं, अशा ठिकाणी क्षारयुक्त व अल्कली मृदा वापरली जाते. तर याचं क्षेत्र पहा 6,800 चौरस किलोमीटर आहे. जवळपास आपल्या देशाच्या एकूण जमिनीपैकी 2.1% आहे. यामध्ये ऊस, बाजरी, ज्वारी, त्यानंतर केळी या पिकांचं उत्पादन या जमिनीमध्ये घेतलं जातं. शुष्क व वालुकामय मृदा, आता ही मृदा पहा, ही मृदा कुठं असणार तर जो राजस्थानचा वाळवंटी भाग आहे किंवा पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी, त्यानंतर पंजाब, हरियाणा या ठिकाणी थोडा वाळवंटाचं प्रमाण आहेच त्या ठिकाणी. त्याचा जो दक्षिण भाग आहे तिथं गुजरातमधील जो सौराष्ट्र आणि कच्छ हे जे जिल्हे आहेत इथं, उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग, तर या भागामध्ये शुष्क व वालुकामय मृदा आढळते. याचं एकूण क्षेत्र पहा 1.42 लक्ष चौरस किलोमीटर इतकं आहे आणि देशाच्या एकूण मृदेच्या 4.31% इतकं आहे. तृणधान्य, कापूस या प्रकारची पिकं या मृदेमध्ये घेतली जातात. तर जांभी मृदा पहा, इंद्रायणी ही खूप महत्त्वाची नदी आहे. तर ही नदी कुठे आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये ही नदी सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात ही पुणे जिल्ह्यामध्ये वाहते. तर लोणावळ्याच्या थोडंसं कडला कुरवंडे नावाचा एक डोंगर आहे. त्या डोंगराजवळ नागफणी नावाचं एक गाव आहे. तर त्या ठिकाणी किंवा ते नागफणी नावाचं एक पॉईंट आहे, त्या ठिकाणी ही नदी उगम पावते. तर टाटाधर या धरणामुळं ही नदी लुप्त होते आणि या धरणापासून परत तिचा प्रवास सुरू होतो. लोणावळा शहरातील जो इंद्रायणीचा जो प्रवाह आहे तो साधारणतः 4 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे आणि कामशेत रेल्वे स्टेशनजवळ मात्र त्याचं जे पात्र आहे ते बऱ्यापैकी काय होतं रुंद होत जातं. मग आळंदी गावापासून ती वाहत वाहत पुढे जाते आणि ही नदी वाहत वाहत पुढे जाऊन बाहमा नदीला येऊन तुळापूर या गावाजवळ जी भीमा नदी आहे त्या भीमा नदीला येऊन ही नदी मिळते. अशा पद्धतीनं जी इंद्रायणी नदी आहे, इंद्रायणी नदीची आपण माहिती घेतली. त्यानंतर आता पाहूया चंबळ ही योजना. ही योजना मध्य प्रदेश व राजस्थान यांची संयुक्त योजना आहे, म्हणजे 2 राज्याच्या सहकार्याने हे तयार झालेली योजना आहे. या योजनेअंतर्गत जी चंबळ नदी आहे तर या चंबळ नदीवर राणा प्रताप सागर आणि जवाहर सागर कोटा ही 2 धरणं, जवाहर सागर कोटा ही 2 धरणं इथं बांधण्यात आली आहेत. राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात आहे. तर अशा प्रकारची ही चंबळ योजना आहे. त्यानंतर हिराकुड योजना, तर ही आपल्या देशातील खूप महत्त्वाची अशी योजना असलेली ओरिसा या राज्यामध्ये आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सगळ्यात लांब धरण या हिराकुड या नदीवर बांधलेलं आहे. या धरणाची लांबी पहा 25.40 किलोमीटर इतकं लांब असे हे धरण आहे. त्यानंतर 2011ची जनगणना तुम्ही यापूर्वी कुठं पाहिली असेल, नसेल तर अवश्य इथं पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर 2011ची जी जनगणना होती ती होती 15वी जनगणना. जागतिक लोकसंख्येच्या जी एकूण लोकसंख्या आहे त्यापैकी भारताचं प्रमाण होतं 17.50%. भारताचा जगात क्रमांक दुसरा आहे, पहिला चायनाचा आहे. त्यानंतर लोकसंख्या पहा जवळपास 121 करोड इतकी लोकसंख्या आपल्या देशाची आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील लोक किती आहेत पहा 68.84, म्हणजे जवळपास 69% ग्रामीण भागामध्ये राहतात. 31.14% लोक शहरी भागामध्ये राहतात. स्त्री आणि पुरुष यांचं जे प्रमाण आहे ते 943 इतकं आहे. साक्षरता पहा 74.04% इतकी आहे आणि शेतमजुराचं प्रमाण 54.06 इतकं आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील जे प्रमुख पर्यटन स्थळ आहेत त्यांच्या लक्षात घ्या. महाबळेश्वर, साताऱ्यामध्ये वेरूळ अजिंठा लेणी, औरंगाबादमध्ये
ताडोबा चंद्रपूरमध्ये, कोकणामध्ये तर भरपूरच पाहायला आहे. तारकर्ली बीच सुद्धा कोकणामध्येच आहे, मालवण येथे. मुंबई, पाचगणी, त्यानंतर माथेरान, कास पठार साताऱ्यामध्ये आहे. पाचगणी, माथेरान, त्यानंतर चिखलदरा, अशा अनेक स्थळं महाराष्ट्रामध्ये आहेत. तर या पर्यटन स्थळाला तुम्ही अवश्य भेट द्या. त्यानंतर आता पुढची नदी आहे नीरा नदी. तर नीरा नदी ही सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे आणि नरसिंगपूर नीरा नावाचे हे गाव आहे. या गावाजवळ कर्नाटकात रायचूर या ठिकाणी ही नदी भीमा नदीस जाऊन मिळते. याचे एकूण जे क्षेत्रफळ आहे, पाणलोट क्षेत्रफळ म्हणजेच पाणी, या नदीचं पाणी किती लोक वापरतात, तर जवळपास 46,184 चौरस किलोमीटर इतकं पाणलोट क्षेत्र या नदीचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रात भीमेला बऱ्याच वेळेस पूर येतो. तर भीमा नदीवर एकूण 22 धरणं बांधण्यात आली आहेत. त्यामधलं मुळा मुठा आणि जी भीमा नदी आहे, त्या भीमा नदीचा जो संगम आहे तो अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव सांडस या ठिकाणी त्याचा संगम होतो. म्हणजेच नीरा नदी ची जी प्रमुख उपनद्या असलेल्या ज्या नद्या आहेत, मुळा आणि मुठा आणि भीमा नदी यांचा जो संगम आहे तो रांजणगाव सांडस येथे होतो. भारतातील ज्या खाजगी विमान कंपन्या आहेत, त्या खाजगी विमान कंपन्याची नावं आता आपण पाहणार आहोत. तर पहा, इंडिगो, त्यानंतर किंगफिशर एअरलाइन्स ही विजय माल्याची होती. त्यानंतर पॅरामाऊंट एअरवेज, गो एअरलाइन्स, स्पाइस जेट आणि जेट लाईट या प्रमुख खाजगी विमान कंपन्या आहेत. त्यानंतर आम्लवर्षा किंवा आम्ल पाऊस, तर काय होतं, बऱ्याचदा ज्या औद्योगिक वसाहती आहेत त्यामुळं जास्तीत जास्त प्रदूषण होतं आणि या प्रदूषणामुळं तो प्रदूषणाचा भाग वातावरणामध्ये मिक्स होतो आणि वातावरणातील बाष्पासोबत त्याची अभिक्रिया होते आणि अभिक्रिया होऊन वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड्स तयार होतात. नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड. यामुळं अशा प्रकारचा पावसासोबत ते पाणी खाली पडतं आणि तो तयार होतो आम्ल पाऊस. तर या आम्ल पावसामुळं तुम्ही ऐकलं असाल की ताजमहलला नुकसान होत आहे. त्याचबरोबर अनेक सजीव आणि निर्जीव यांनासुद्धा हा पाऊस अतिशय हानिकारक असा आहे. तर आता पहा, सनराईज इंडस्ट्री. या सनराईजचा अर्थ लक्षात घ्या. सन म्हणजे सूर्य आणि सूर्यापासून जो ऊर्जा तयार केली जाते तीच आहे सनराईज इंडस्ट्री. भविष्यामध्ये या सनराईज इंडस्ट्रीचं महत्त्व खूप वाढणार आहे. आता काही सनराईज इंडस्ट्रीची आपण नावं पाहूया. हायड्रोजन इंधन निर्मिती, पेट्रोकेमिकल्स उद्योग, त्यानंतर खाद्य प्रक्रिया उद्योग, कृषी, पर्यटन, ऑनलाईन विश्वकोश, या सगळ्यामध्ये या सनराईज इंडस्ट्रीचा खूप महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ बीड येथे आहे, औंढा नागनाथ हिंगोली येथे आहे, घृष्णेश्वर आणि वेरूळ औरंगाबाद येथे आहे, भीमाशंकर पुणे येथे आहे, त्र्यंबकेश्वर नाशिक येथे आहे. अशा पद्धतीनं हे 5 प्रमुख ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यानंतर अनेक खडक आहेत. कोणता खडक कसा तयार होतो, त्याचा मूळ खडक कोणता, त्यानंतर त्याचा रूपांतरित खडक कोणता. लक्षात घ्या, मूळ खडक म्हणजेच जमीन तयार होत असताना जो खडक असतो तो मूळ खडक आणि त्याच्यामध्ये बदल होऊन जो तयार होतो तो रूपांतरित खडक. तर पहा, जो ग्रॅनाइट आहे हा मूळ खडक आहे, पण त्याचा जो प्रकार आहे तो आहे अग्निजन्य हा प्रकार आहे, लक्षात घ्या. तर ग्रॅनाइट जो खडक असतो त्याचा अग्निजन्य खडकापासून तो तयार झालेला असतो, परंतु त्यामध्ये बदल होऊन त्याचा तयार होतो नीस हा खडक. म्हणजे सुरुवातीला हा असा असतो, नंतर हा असा बदलतो. त्यानंतर बेसॉल्ट हा सुद्धा लाव्यापासून तयार होतो, लक्षात घ्या. हा सुद्धा लाव्यापासून तयार होतो, म्हणजेच हा सुद्धा अग्निजन्य खडक आहे आणि त्याच्यामध्ये बदल होऊन तो तयार होतो ॲम्फिबोलाइट. बघा, हा असा बेसॉल्ट खडक आहे, नंतर बदल होतो ॲम्फिबोलाइट. त्यानंतर चुनखडक हा कसा तयार होतो, तर हा स्तरित प्रकारचा खडक आहे, म्हणजे एकावर एक स्तर तयार होतात.
तर याच्यामध्ये परत आणखी बदल होतो आणि तयार होतो संगमरवर. त्यानंतर कोळसा पहा, कोळसा हा सुद्धा स्तरित खडक आहे, म्हणजेच एकावर एक असे थर तयार होतात आणि कोळसा तयार होतो आणि या कोळशामध्ये बदल होऊन तयार होतो हिरा. काय तयार होतो? हिरा. त्यानंतर वाळूचा खडक हा सुद्धा एक प्रकारे स्तरित खडक आहे. पहा तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल. त्यामध्ये बदल होऊन तयार होतो क्वार्टझाईट. त्यानंतर पंकाश्म किंवा शेल हा सुद्धा एक प्रकारचा स्तरितच खडक आहे आणि त्यामध्ये बदल होऊन तयार होते स्लेट. स्लेट म्हणजेच आपण जी पाटीला वापरतो दगड, तो दगड इथं तयार होतो. त्यानंतर आपल्या भारतातील जी प्रमुख थंड हवेची ठिकाणं आहेत, ती थंड हवेची ठिकाणं आपण लक्षात घेऊ. अगोदर आपण उत्तर भारतातील लक्षात घेऊया. पहा, हा आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये 3 महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. पहलगाम, सोनमर्ग आणि गुलबर्ग. तर ही प्रमुख थंड हवेची ठिकाणं आहेत. त्यानंतर पहा हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशमधली धर्मशाळा, शिमला, कुलू मनाली आणि डलहौसी हे प्रमुख पर्यटन स्थळं हिमाचल प्रदेशमधील आहेत. त्यानंतर उत्तराखंडमधली पहा बद्रीनाथ, केदारनाथ, मसुरी, नैनिताल आणि अल्मेंडा ही प्रमुख स्थळं, थंड हवेची ठिकाणं भारतामधली आहेत. त्यानंतर राजस्थानमधलं पहा, राजस्थानमधलं माउंट आबू, जिथं दिलवाडा जैन मंदिरं या ठिकाणी खूप गाजलेली आहेत, ते माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पहा पंचमढी, हे पंचमढी अतिशय गाजलेलं हे ठिकाण आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग हे अतिशय गाजलेलं ठिकाण पश्चिम बंगालमध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहा, महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. चिखलदरा आहे, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर महाराष्ट्रातील हे प्रमुख पर्यटन स्थळं आहेत. त्यानंतर तामिळनाडूमध्ये पहा उदगमंडलम, म्हणजेच आपण त्याला ओटी असंही म्हणतो आणि हे ओटी हे तामिळनाडूमध्ये आहे आणि कोडाईकनाल हे सुद्धा तामिळनाडूमध्येच आहे. अशा प्रकारे आपल्या भारतातील प्रमुख थंड हवेची ठिकाणं आपण पाहिली. त्यानंतर कोयना नदी. ही जी कोयना नदी आहे, या कोयना नदी तुम्ही पहा, या कोयना नदीचं हे पाणी आहे. तर या कोयना नदीची जी उगम आहे, तो उगम कुठे होतो? तर तो उगम होतो महाबळेश्वर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उगम होतो आणि ते जे मंदिर आहे महाबळेश्वराचं, त्या मंदिरामध्येच त्या कोयना नदीचा एक प्रकारे उगम होतो. त्यानंतर पाणलोट क्षेत्र हे जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये आहे. याची जी लांबी आहे ती 130 किलोमीटर इतकी आहे आणि जी उंची आहे ती उंची आहे 1438 मीटर. इतक्या उंचीवर ही नदी उगम पावते आणि मग ही नदी पुन्हा नंतर येऊन मिळते कृष्णा या नदीला. अशा पद्धतीनं कोयना नदी ही पश्चिम महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असंही या नदीला म्हणलं जातं. तर त्यानंतर आता अनेक देश आहेत, त्या देशाच्या ज्या दिशादर्शक यंत्रणा आहेत त्यांची आपण नावं पाहूया. अमेरिकेची पहा, जे GPS आपण वापरतो ते अमेरिकेचं आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. असे जवळपास 24 ग्रह अमेरिकेनं सोडलेले आहेत. त्यानंतर रशियानं पहा ग्लोनास, म्हणजे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम, त्याचेसुद्धा 24 उपग्रह त्यानं पाठवले. युरोप खंडानं पहा गॅलिलिओ, असे एकूण जवळपास 26 उपग्रह त्यानं सोडलेले आहेत. आणि चीननं पहा BDS, म्हणजे बिडो नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम, अशा पद्धतीचे 30 उपग्रह चायनानं सुद्धा पाठवलेले आहेत. त्यानंतर आपल्या भारत देशातील जी काही प्रमुख विद्यापीठं आहेत, त्या प्रमुख विद्यापीठांची नावं आपण पाहूया आणि त्यांचे स्थापना वर्ष. मुंबई हे इंग्रजांनी सुरू केलं होतं 18 जुलै 1857 रोजी. कलकत्ता विद्यापीठ 24 जानेवारी 1857 रोजी. त्यानंतर मद्रास विद्यापीठ 5 सप्टेंबर 1857लाच. त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठ 23 सप्टेंबर 1887 रोजी. त्यानंतर लाहोर विद्यापीठ 1882ला, पाटणा विद्यापीठ 1916ला, बनारस विद्यापीठ 1916ला, नागपूर विद्यापीठ 1919ला. त्यानंतर पुणे विद्यापीठ 1919ला, मराठवाडा विद्यापीठ 23 ऑगस्ट 1958ला, शिवाजी विद्यापीठ 1963ला, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ 17 सप्टेंबर 1994ला. 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तिदिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर महाराष्ट्रातील जी प्रमुख थंड हवेची ठिकाणं आहेत, ती थंड हवेची ठिकाणं आता आपण पाहूया आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हैसमाळ
हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. माथेरान हे रायगडमध्ये आहे. लोणावळा पुण्यात आहे. खंडाळा पुण्यातच आहे. पाचगणी साताऱ्यामध्ये आहे. महाबळेश्वर हे सुद्धा साताऱ्यामध्येच आहे. त्यानंतर आंबोली हे सिंधुदुर्गमध्ये आहे. पाल जळगावमध्ये आहे. तोरणमाळ नंदुरबारमध्ये आहे. चिखलदरा अमरावतीमध्ये आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रातील ही थंड हवेची ठिकाणं आहेत. त्यानंतर आता आपण पाहूया सिंचनाचे वेगवेगळे प्रकार. तर यामध्ये पहा तुम्हाला अशा प्रकारे एखाद्या कालव्याद्वारे शेतीला पाणी पोहोच केलं जातं. तर हा एक सिंचनाचा प्रकार झाला. त्यानंतर दुसरा पहा तलावाद्वारे सुद्धा शेतीला पाणी दिलं जातं. हा एक दुसरा प्रकार झाला. त्यानंतर विहिरीद्वारे सुद्धा शेतीला पाणी वापरलं जातं. तर असे जवळपास 2-3 प्रकारे आपण शेतीला पाणी देऊ शकतो. तर ही पहा कोकण रेल्वे आहे. कोकण रेल्वे जवळपास तुम्ही जर इथून पाहिलात उत्तरेला मुंबई म्हणजेच अंधेरीपासून ते जवळपास गोव्यापर्यंत ही रेल्वे आहे. या रेल्वे स्टेशनवरची जी काही स्टेशन्स आहेत त्या सर्व स्टेशनची नावं व्यवस्थित पहा. वाटल्यास व्हिडिओ पॉज करा आणि या सर्व स्टेशनची नावं व्यवस्थित पहा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कोलाड, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, कर्जाळी, विनेरे, दिवाणकोटी, खेड, चिपळूण, संगमेश्वर, उक्षी, रत्नागिरी, निकसर, वेरावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग नगरी, कुडाळ आणि सावंतवाडी हे जे उत्तरेकडून दक्षिणेकडे असा रेल्वेचा हा जो व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण पाहूया क्रोमाइट. तर क्रोमाइट हे जे खनिज आहे हे खनिज मुख्यत्वे करून अनेक जे धातूचे मोठमोठे उद्योग आहेत त्यामध्ये उष्णतारोधक वस्तू व रासायनिक उद्योगामध्ये हे वापरलं जातं. तर या क्रोमाइटच्या ज्या खाणी आहेत ते खाणी कुठे कुठे आहेत पहा. नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये क्रोमाइटच्या खाणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि एकूण त्याचं जे टनेज आहे ते किती आहे पहा. 0.65 दशलक्ष टन इतकं एकूण अंदाजित हे खनिज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर सिलिका वाळू. तर सिलिका वाळूचे जे प्रमुख साठे आहेत ते प्रमुख साठे कुठे कुठे आहेत पहा. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सिलिका वाळूचे प्रमुख साठे आहेत. त्यानंतर ओतकामासाठी त्याचबरोबर काच कामासाठी ही वाळू वापरली जाते. म्हणजे काच निर्मितीच्या उद्योगामध्ये ही वाळू मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आता याचे एकूण टनेज किती आहे पहा. 85.207 दशलक्ष टन ही सिलिका वाळूचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. बॉक्साईट पहा. बॉक्साईट हे ॲल्युमिनियम धातूची जी निर्मिती होते त्या धातूच्या निर्मितीमध्ये या बॉक्साईटचा उपयोग होतो. त्याचबरोबर सिमेंट उद्योगामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. तर कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, त्यानंतर सातारा हे जो जिल्हा आहे त्याच्या डोंगर माथ्यावरील जो थर आहे त्या डोंगर माथ्याच्या थरामध्ये हे बॉक्साईट आढळतं. तर याचं एकूण क्षेत्र पहा. 112.951 दशलक्ष टन इतकं एकूण टनेज बॉक्साईटचं महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर आता आपण पाहूया कायनाईट, सिल्युमनाईट. तर हे कायनाईट व सिल्युमनाईट याच्यासाठी फक्त आणि फक्त भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत. भंडारा हा आपण खनिजांचा जिल्हा असं म्हणतो, भंडारच आहे. तर या कायनाईट व सिल्युमनाईटचे जे साठे आहेत ते फक्त भंडारा जिल्ह्यामध्येच आहेत. आता याचा उपयोग काय होतो तर अनेक जे धातुशास्त्रीय उद्योग आहेत त्याच्यामध्ये याचा उपयोग होतो. सिमेंट निर्मितीमध्ये याचा वापर होतो. काच निर्मितीमध्ये सुद्धा याचा वापर होतो. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग आहेत त्यांना लागणारी जी एक उच्च प्रतीची उष्णता आहे त्या उच्च प्रतीच्या उष्णतारोधक विटा तयार करण्यासाठी या कायनाईट्सचा उपयोग होतो. तर याचे एकूण जे टनेज आहे ते आहे पहा 261 दशलक्ष टन इतकं या कायनाईटचं व सिल्युमनाईटचं उत्पादन होतं. तर महाराष्ट्रातील ज्या प्रमुख नद्या आहेत त्याची आपण माहिती घेऊया.
गोदावरी ही अतिशय प्रमुख असलेली ही नदी आपल्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. त्याचबरोबर आपण तिला दक्षिणेकडची गंगा किंवा वृद्धगंगा असं सुद्धा म्हणतो. ही गोदावरी आणि भीमा या ज्या दोन नद्या आहेत, या दोन नद्या बालाघाट डोंगररांगेमुळे वेगवेगळ्या झाल्या आहेत, लक्षात घ्या. तर बालाघाट डोंगररांगा जर तुम्ही अशी अशी डोंगररांग जर तुम्ही धरलात, तर उत्तरेला गोदावरी नदी आहे, खाली भीमा नदी आहे. त्यानंतर गोदावरी नदीला आपण संतांची भूमी असं म्हणतो. त्याचबरोबर वर्धा नदीचं जे खोरं आहे, तिथं दगडी कोळशाच्या खाणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. वर्धा आणि वैगंगा या दोन नद्या जर तुम्ही एकत्रित मिसळलात, तर नदी तयार होते प्राणहिता. पंढरपूरजवळ जी भीमा नदी आहे, ती चंद्रासारखा आकार करते, म्हणून तिला आपण चंद्रभागा असं सुद्धा म्हणतो. कोयना नदीला महाराष्ट्राची किंवा पश्चिम महाराष्ट्राची किंवा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हणलं जातं. तर कोयना धरणास महाराष्ट्राचे भगीरथ असं सुद्धा म्हणतात. पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्या नरसोबाची वाडी या ठिकाणी एकत्रित येतात, म्हणजेच तिथे त्यांचा संगम होतो. तर इथं दत्ताचं एक अतिशय प्रमुख पर्यटन स्थळ आहे. पंचगंगा ही पठारावरील, तर पाताळगंगा ही कोकणातील सर्वाधिक प्रदूषित नदी आहे. बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपल्या घाटावरील किंवा पठारावरील पाताळगंगा आणि पठारावरील पंचगंगा आणि कोकणातील पाताळगंगा, म्हणजे लक्षात ठेवा, दोन्हीही प पासून तयार होतात आणि दोन्हीमध्येही गंगा आहे. अशा दोन्ही नद्या खूप प्रदूषित आहेत. कृष्णा नदीचं जे खोरं आहे, म्हणजे कोल्हापूरच्या भागामध्ये तंबाखूचं उत्पादन खूप जास्त होतं. कृष्णा आणि भीमा या दोन नद्या जर तुम्ही पाहिलात, तर शंभू महादेवाची जी डोंगररांग आहे, या डोंगररांगेमुळं कृष्णा आणि भीमा या दोन नद्या वेगवेगळ्या होतात. डोलोमाइटचं जे साठे आहे, ते साठे पहा चंद्रपूर, यवतमाळ, त्याचबरोबर नागपूर या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. जो डोलोमाइट आहे, हे डोलोमाइट एक अभिवाह म्हणून लोखंड उद्योग, पोलाद उद्योग, त्याचबरोबर ज्या कोळशाच्या खाणी आहेत, त्या खाणीत भोगटी म्हणून, तसंच एखादा शोभिवंत दगड म्हणून या डोलोमाइटचा उपयोग होतो. लक्षात घ्या, एखादा शोभिवंत दगड म्हणून किंवा एखाद्या खाणीमध्ये भोगटी म्हणून लोखंड आणि पोलाद यांच्या उद्योगामध्ये याचा उपयोग होतो. तर डोलोमाइटचे एकूण जे टनेज आहेत महाराष्ट्रामध्ये, ते आहे 61.30 दशलक्ष टन इतकं त्याचं एकूण टनेज महाराष्ट्रामध्ये आहे. चुनखडक, तुम्हाला माहीत असेल की बऱ्याच ठिकाणी या चुनखडकाचा उपयोग घर बांधण्यासाठी केला जातो. तर याचे जे जास्तीत जास्त साठे पहा चंद्रपूरमध्ये आहेत, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत. तर एखादा उच्च प्रतीचा जर चुनखडक जर तुम्हाला पाहायचा असेल, तर ते चुनखडकाचे साठे या दोन जिल्ह्यामध्ये आहेत. त्याचबरोबर कमी प्रतीचा जो चुनखडक आहे, त्याचे सुद्धा साठे महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात आहेत. जवळपास पहा 1310 दशलक्ष टन इतके साठे महाराष्ट्रामध्ये या चुनखडकाचे आहेत. या चुनखडकाचा जो उपयोग आहे, तो उपयोग पहा सिमेंट तयार करण्यासाठी, लोह व पोलाद उद्योगामध्ये याचा सुद्धा अभिवाहक म्हणून याचा वापर चुनखडकाचा केला जातो. लोहखनिज, आता तुम्हाला लोहखनिजाचा उपयोग तर सर्वांनाच माहीत असेल. तर चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग हे जे विदर्भातील जिल्हे आहेत आणि हा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा आहे, तर या तीन जिल्ह्यामध्ये लोहखनिजाचे साठे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर महाराष्ट्रामध्ये पहा 360 दशलक्ष टन इतकं लोहखनिजाचं उत्पादन घेतलं जातं. तर याचा उपयोग स्टील तयार करण्यासाठी, त्यानंतर स्पॉन्ज आयर्न जे उद्योग आहेत, त्यामध्ये सुद्धा लोहखनिजाचा वापर केला जातो. मॅग्नीज, तर आपला जो भारत देश आहे, या भारत देशातील जे महत्त्वाचे मॅग्नीजचे साठे आहेत, ते महाराष्ट्रामध्ये आहेत, लक्षात घ्या. तर महाराष्ट्रामध्ये कुठे पहा नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये मॅग्नीजचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्याचबरोबर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा मॅग्नीज उत्पादन होतं. मग या मॅग्नीजचा उपयोग हा फेरोमॅग्नीज, त्याचबरोबर लोखंड व पोलाद या उद्योगामध्ये याचा उपयोग होतो. त्याचबरोबर बॅटरीचा जो सेल आहे, त्यामध्ये सुद्धा मॅग्नीजचा उपयोग होतो. तर आपल्या राज्यातील एकूण जे टनेज आहे, ते आहे 20.85 दशलक्ष टन इतकं मॅग्नीजचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये होतं. त्यानंतर आता आहे दगडी कोळसा. तर जो दगडी कोळसा आहे किंवा खनिज कोळसा आहे, हे ऊर्जा शक्तीचे खूप महत्त्वाचं साधन आहे.
महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या विकासामध्ये दगडी कोळशाचं उत्पादन खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्या महाराष्ट्रातील एकूण टनेज जर पाहिलं तर 5,539.07 दशलक्ष टन इतकं उत्पादन महाराष्ट्रामध्ये होतं. त्याचबरोबर नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये याचं उत्पादन जास्तीत जास्त आढळून आलं आहे. तर याचा उपयोग पहा कशासाठी केला जातो. तर जास्तीत जास्त उपयोग लाईट तयार करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर सिमेंट उद्योगामध्ये याचा उपयोग होतो. त्याचबरोबर जे स्पॉन्ज आयर्न किंवा इतर वेगवेगळ्या अनेक उद्योगामध्ये या दगडी कोळशाचा वापर केला जातो. आता महाराष्ट्रातील जी जी लोकसंख्या होती ती लोकसंख्या पहा, ही जवळपास 2011च्या जनगणनेनुसार ही लोकसंख्या आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 11,30,72,972 इतकी होती. पुरुषांची संख्या 5,83,61,997 इतकी होती. स्त्रियांची संख्या 5,40,40,11,575 इतकी होती. तर हे जे दशक आहे 1 ते 11 या दशकातील लोकसंख्या वाढीची जी टक्केवारी आहे ती होती 15.99% इतकी. आणि स्त्री पुरुषांचं जे प्रमाण आहे ते महाराष्ट्रामध्ये 925 इतकं होतं, जे आपल्या देशापेक्षा सुद्धा कमी आहे. तर आपलं जे एकूण क्षेत्र आणि राहणारे लोक याची जी घनता आहे, समजा हे एवढा स्पॉट आहे आणि एवढ्या स्पॉटला राहणारे लोक किती लोक राहतात, तर ही जी घनता होती ही घनता होती 365 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटरला आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतात. त्यानंतर महाराष्ट्राची साक्षरता पहा, 2011च्या जनगणनेनुसार जर महाराष्ट्राची साक्षरता पाहिली तर ती होती 82.91%. पुरुषांची साक्षरता पहा, ही जास्त होती 89.82%. स्त्रियांची साक्षरता 75.78%. ग्रामीण भागातील साक्षरता 77.9% होती, तर शहरी भागातील साक्षरता ही जास्त होती. सर्वाधिक साक्षरतेचा जो जिल्हा आहे तो आहे मुंबई उपनगर आणि 90.9% इतकी साक्षरता मुंबई उपनगराची होती. तर सर्वात कमी साक्षर म्हणजे तिथं आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो तो नंदुरबार जिल्हा. या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कमी साक्षर म्हणजे 63.04% इतकी साक्षरता त्या नंदुरबार जिल्ह्याची होती. तर पहा, पौर्णिमा आणि अमावस्या या कशा होतात. आता काय होतं, जो चंद्र आहे तो चंद्र आपल्या पृथ्वीच्या कडेने असं फिरत असतो आणि हा जो भाग आहे तो सगळा भाग या सूर्याच्या कडेने फिरत असतात. सूर्याच्या कडेने हे असं फिरत असतात. मग हे फिरत असताना काय होतं, ज्या भ्रमणकक्षा आहेत त्या भ्रमणकक्षा जर समजा एखाद्या सरळ लाईनमध्ये जर असतील, इथं जर समजा मध्यभागामध्ये जर चंद्र असेल, ही भ्रमणकक्षा सरळ लाईनमध्ये असल्या तरच ही तुम्हाला पौर्णिमा आणि अमावस्या तुम्हाला दिसतील. चंद्र जर समजा इथं असेल आणि मग सूर्याचा जो प्रकाश आहे तो चंद्रावर पडणार, त्यामुळे तुम्हाला चंद्र पूर्ण दिसणार. परंतु जर इथं पाठीमागं जर असेल तर मात्र तुम्हाला चंद्र दिसणार नाही, त्यावेळेस तुम्हाला अमावस्या दिसेल. तर आता हे सगळे कधी कधी सरळ दिसतात किंवा सरळ असतातच असं नाही आहे. तर आपणाला जो चंद्र दिसतो तो फक्त अर्धाच भाग दिसतो, अर्धा भाग आपल्याला दिसतच नाही. म्हणजे चंद्राची आपल्याला फक्त एकच बाजू दिसते, ध्यानात ठेवा. आता हा जो चंद्र आहे, हा चंद्र याला स्वतःचा प्रकाश आहे का? नाही. तर सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडल्यामुळं तो आपल्याला पृथ्वीवरील चंद्र आहे असं आपल्याला दिसतं. मग हे फक्त पौर्णिमेच्याच रात्री दिसते का? तर नाही आहे. तर ते तुम्हाला बघा, तुम्हाला थोडासा चंद्र तुम्हाला अगोदर अर्धा दिसेल, त्यानंतर पुन्हा त्यानंतर चंद्रकोर दिसेल, पुन्हा वाढत वाढत जाईल, पुन्हा अर्धा चंद्र, असा वाढत 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 चंद्र काय होत जातो, गोल होत जातो. तर अशा पद्धतीनं जसं चंद्र वाढत जातो तर आपण म्हणतो त्याला पौर्णिमा येत आहे, आणि चंद्र जसा कमी होत जातो आपण म्हणतो अमावस्या येत आहे. ही जी चंद्र दिसण्याची जो कलेकलेनं वाढतो किंवा कमी होतो याला म्हणायचं चंद्राच्या कला. काय म्हणायचं याला? चंद्राच्या कला असं म्हणायचं. तर आता आपण पाहणार आहोत पर्वतीय मृदा म्हणजेच काय. जी मृदा एकदम डोंगराच्या किंवा पर्वताच्या भागामध्ये आढळते त्याला म्हणायचं पर्वतीय मृदा. तर ही मृदा कुठे आढळते पहा, हिमालय जो पर्वत आहे या ठिकाणी ही मृदा जास्तीत जास्त आढळते. या मृदेमुळं जे सूचिपर्णी जे अरण्य आहे, हे अरण्य या मृदेमुळं तयार होतं. आणि
मृदा प्रकार सुद्धा या पर्वतीय भागामध्येच आढळतो. गाळाची मृदा तर ही गंगा व ब्रह्मपुत्रा या ज्या नद्या आहेत, या नद्यांचा जो भाग आहे त्या भागामध्ये ही मृदा आढळते. तर काही भागामध्ये नदी किंवा वारा यानं जे वाहून आणलेला जो भाग आहे त्यामुळं एकमेकांमध्ये मिक्स होतो आणि ही गाळाची मृदा तयार होते. या थराचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत, एक आहे भांगर आणि दुसरा आहे खादर. आता भांगर म्हणजे काय, तर कधीतरी अगोदर एखादी माती साचलेली असते, ती साचलेली माती म्हणजेच भांगर. पण ही जी भांगर माती आहे ती राखट रंगाची असते आणि जाड थराची ही माती असते आणि या मातीपासून तर दूर उंचीच्या प्रदेशात अशा प्रकारची ही माती आढळते. तर खादर माती म्हणजेच नवीन अशी माती. मग ही नवीन माती कुठं असणार, तर नवीन माती ही जी नदीचा जो मुखाचा जो सखल भाग आहे, त्याचा मैदानी भाग आहे, त्या भागामध्ये ही खादर प्रकारची माती आढळून येते. तर वाळवंटी मृदा ही राजस्थान व गुजरात मगाच आपण पाहिलंय, तर जो वालुकामय भाग आहे त्या भागामध्ये ही वाळवंटी मृदा आढळून येते. या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण हे अतिशय कमी आहे, त्यामुळे याचं उत्पादनसुद्धा कमी येतं. तर आता आपण माहिती पाहूया तापी या नदीची. तर तापी नदीला आपण ताप्ती असं सुद्धा म्हणतो. सातपुडा जो पर्वत आहे, तर या सातपुडा पर्वताच्या जी दक्षिणेकडची ही अतिशय महत्त्वाची अशी नदी आहे किंवा मोठी नदी आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पश्चिम वाहिनी नदी आहे. लक्षात घ्या, तापी नदी ही पूर्व वाहिनी नाही, तर याची लांबी 702 किलोमीटर इतकी आहे. याचे एकूण जे क्षेत्र आहे, पाणलोट क्षेत्र आहे, ते पाणलोट किंवा पाणी घेऊन जायचं जे क्षेत्र, नदीमध्ये पाणी यायचं क्षेत्र, त्याला म्हणायचं जलवाहन क्षेत्र, हे आहे 65,300 चौरस किलोमीटर. आणि त्याच्यापैकी 208 किलोमीटरचा जो भाग आहे, तर हा भाग महाराष्ट्रामधून ती वाहत येते. त्याचे एकूण जे जलवाहन क्षेत्र आहे ते आहे 31,360 चौरस किलोमीटर इतकं. अशा प्रकारे या तापी नदीची आपण माहिती घेतली. त्यानंतर आता माहिती घेऊया कृष्णा नदीची. दक्षिण भारतातील गोदावरी आणि कावेरी या दोन नद्यांच्या दरम्यानची अतिशय महत्त्वाची अशी ही कृष्णा नदी आहे. याची लांबी जर पाहिलं तर 1,280 किलोमीटर इतकी आहे. तिचं जे जलवाहन क्षेत्र आहे ते आहे 2,52,400 चौरस किलोमीटर. कृष्णेचा जो उगम होतो तो होतो महाबळेश्वरला. त्यानंतर चंद्रभागा ही नदी, भीमा नदीलाच आपण चंद्रभागासुद्धा असं म्हणू शकतो. तर ती चंद्रकोरीसारखा आकार घेते म्हणून आपण तिला चंद्रभागा असं म्हणतो. त्यानंतर भीमा नदी पहा. भीमा नदी ही कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे. याची जर लांबी जर पाहिला तर 867 किलोमीटर इतकी लांब ही नदी आहे. जे एकूण जलवाहन क्षेत्र आहे ते आहे 70,613 चौरस किलोमीटर इतकं. भीमरथा किंवा भीमरथी ही तिची इतर सुद्धा दुसरी नावं आहेत. लक्षात घ्या, भीमरथा आणि भीमरथी. तर पंढरपूरजवळ तिचं जे पात्र आहे ते एखाद्या चंद्राच्या असं कोरीप्रमाणे दिसतं म्हणून तिला चंद्रभागा असं सुद्धा म्हणलं जातं. आणि शेवटची नदी आहे भोगावती नदी. ही नदी म्हणजेच महाराष्ट्र राज्याचं जे कोल्हापूर जिल्हा आहे त्या कोल्हापूर जिल्ह्यातील जी पंचगंगा नदी आहे त्या पंचगंगा नदीचा शीर्ष प्रवाह म्हणजेच तिच्या डोक्याकडला हा प्रवाह आहे. तर याची लांबी जवळपास 82 किलोमीटर इतकी आहे. आणि सर्वसामान्यपणे जर तुम्ही पाहिलात तर दक्षिण उत्तर अशा प्रकारे वाहणारी ही नदी आहे. सह्याद्रीच्या रांगेमध्ये कोल्हापूर जे शहर आहे त्या कोल्हापूर शहराच्या नैऋत्येला 48 किलोमीटरवर जो फोंडा घाट आहे, जो कोकणामध्ये आपण उतरतो खाली मालवणला, तर त्या फोंडा घाटाच्या दक्षिणेस या भोगावती नदीचा उगम होतो. तर घाटांची आपण नावं पाहूया. महाराष्ट्रातील प्रमुख घाट कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन शहरांना जोडतो आंबा घाट. कराड व चिपळूण या शहरांना जोडतो कुंभार्ली घाट. मुंबई व नाशिक यांना जोडतो कसारा किंवा थळघाट. मुंबई व पुणे यांना जोडतो बोरघाट किंवा खंडाळा घाट. पुणे सातारा यांना जोडणारा खंबाटकी घाट. पुणे व बारामतीला जोडणारा दिवा घाट. आणि कोकणातून खाली गोव्याला जाण्यासाठी तर हा जो फोंडा घाट आहे हा सुद्धा मार्ग जातो. त्यानंतर सावंतवाडी व बेळगाव यांच्यामध्ये आहे आंबोली घाट आणि नगर व कल्याण यांच्यामध्ये आहे
माळशेज घाट. तर अशा ह्या घाटांची नावं आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत, त्या प्रमुख नद्यांची माहिती आता आपण घेऊया. तर महाराष्ट्रातील ज्या प्रमुख नद्या आहेत, गोदावरी गोदावरी नदी व तिच्या किंवा आपल्या महाराष्ट्रातील ज्या प्रमुख नद्या आणि तिच्या उपनद्या यांची आपण माहिती घेऊया. गोदावरी नदीच्या ज्या प्रमुख उपनद्या आहेत त्या आहेत पहा, वारणा, प्रवरा, सिंदफणा, दक्षिण पूर्णा, इंद्रावती, मांजरा, पूर्णा, गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना या प्रमुख उपनद्या गोदावरीच्या आहेत. त्यानंतर तापी नदी तुम्हाला दिसेल इथं तापी नदी अशी गेलेली. तर तापी नदीच्या पहा, गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा या तापी नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कृष्णा नदी महत्त्वाची नदी, तिच्या जर उपनद्या पाहिलात तर कोयना, त्यानंतर येरळा, पारणा, पंचगंगा आणि वेण्णा या 5 प्रमुख उपनद्या कृष्णा या नदीच्या आहेत. त्यानंतर भीमा नदीच्या पहा, इंद्रायणी, मुळा, मुठ्ठा, नीरा, सीना, कुकडी, पवना, त्यानंतर करहा या प्रमुख उपनद्या भीमा नदीच्या आहेत. त्यानंतर पैनगंगा ही नदी पहा, कनान, वर्धा आणि पैनगंगा या वैनगंगा या प्रमुख उपनद्या पैनगंगा नदीच्या आहेत. त्यानंतर पूर्णा नदीच्या पहा, काटेपूर्णा आणि नळगंगा या 2 उपनद्या पूर्णा नदीच्या आहेत. सिंदफणा नदीची एकमेव उपनदी आहे बिंदुसरा. त्यानंतर मांजरा या नदीच्या जर उपनद्या तुम्ही पाहिलात तर त्या आहेत तेरणा, कारंजी, घटनी आणि तेरू या प्रमुख उपनद्या आहेत. आणि ज्या कोकणातील उपनद्या आहेत किंवा कोकणातील नद्या आहेत त्यांची जर नावं जर तुम्ही पाहिलात तर उल्हास, तेरेखोल, कुंडलिका, शास्त्री, वशिष्ठी, काळ, कर्ली, जगबुडवी या नद्या कोकणातील प्रमुख नद्या आहेत. या कोकणातील नद्यांची उत्तरेकडून दक्षिणेकडे तुम्ही नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. पैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री अशा अनेक नद्या या कोकणामधील आहेत. त्यानंतर चांदोली राष्ट्रीय जे अभयारण्य आहे हे सह्याद्रीच्या डोंगररांगेमध्ये सांगली येथे आहे. तर सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान 24 परगणा या जिल्ह्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये आहे. जगामधले जेवढे काही वाघ आहेत सगळ्यात जास्त वाघ या सुंदरबन राष्ट्रीय उद्यानामध्ये आहेत. जागतिक वारसा स्थळ म्हणून याची निवड झाली आहे. तर याचं क्षेत्र जर पाहिलं तर 1330.12 चौरस किलोमीटर इतकं याचं क्षेत्र आहे. जे क्षेत्रफळ जर पाहिलं तर एवढं क्षेत्र आहे. आणि याचं जवळचं जे शहर आहे ते आहे गोसाबा आहे. स्थापना याची झाली आहे 1984ला. आता या सुंदरबनचं वैशिष्ट्य जर पाहायचं गेलं तर एक खारफुटीचं जंगल खूप महत्त्वाचं आहे. जगातील सगळ्यात मोठं खारफुटीचं जंगल सुंदरबन या ठिकाणी आहे. कारण इथं सुंदरी वृक्षाचं जास्तीत जास्त सुंदरी वृक्ष इथं आढळतात. म्हणून हे सुंदरी खारफुटीचं वन या सुंदरबन येथे आहे. इथं जवळपास 64 प्रकारच्या वनस्पती आढळतात. तर सुंदरबन नावाचं जे वन नाव पडलं तर या सुंदरी वनामुळंच पडलेलं आहे. तर इथं अनेक दुसऱ्या वेगवेगळ्या वनस्पती पहा. तुम्हाला मी मागास सांगितलं की सुंदरी वनस्पतीमुळं याला सुंदरबन हे नाव पडलेलं आहे. गेनवा, धुंदाल, पासूर, गर्जन, गोरान या प्रमुख वनस्पती इथं आढळतात. आता हे जे उद्यान आहे हे उद्यान जी गंगा नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे किंवा एकदम मुखाकडचा प्रदेश आहे शेवटच्या समुद्राला मिळायचा, तर इथं जवळपास 54 बेटं आहेत. या 54 बेटाच्या ठिकाणी गंगेचं पाणी जाऊन समुद्राला मिळतं. त्या ठिकाणी हा सुंदरबन प्रदेश तयार झाला आहे. आणि याच्या जवळच जर मोठे शहर पाहिलं तर ते जवळपास पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता ही आहे. जवळपास 122 किलोमीटर इतकी लांब आहे. आणि जे सुंदरबन उद्यान आहे या उद्यानापासून जे डमडम आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते 112 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तर कॅनिंग हे जे रेल्वे स्टेशन आहे ते 48 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जी
मान्सूनची विविधता आहे ती मान्सूनची विविधता आपण पाहूया. कोकणामध्ये जवळपास 250 ते 300 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो, म्हणजे खूप जास्त पाऊस पडतो. त्यानंतर घाटमाथ्यावर त्याच्यापेक्षाही जास्त पाऊस पडतो, कारण घाटमाथा म्हणजे सह्याद्रीचा डोंगर आणि या डोंगरावर जवळपास 300 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यानंतर सह्याद्रीचा मात्र जो पूर्व भाग आहे हा मात्र बघा, जर सह्याद्री पर्वत जर इथं धरला तर इथं पश्चिम भागामध्ये हा कोकण किनारपट्टीला पाऊस जवळपास 250 ते 300 पडतो. सह्याद्रीवर तर 300 पेक्षा जास्तच पडतो. परंतु सह्याद्रीच्या पूर्वेकडचा जो भाग आहे, तर या पूर्वेकडच्या भागाला म्हणायचं अवर्षण प्रवण क्षेत्र. म्हणजे या भागामध्ये पाऊस खूप कमी पडतो. तो किती पडतो पहा, तो पडतो फक्त 50 ते 75 सेंटीमीटर इतका. त्यानंतर म्हणजे गोदावरी, भीमा, कृष्णा खोरा आहे. तर या सपाट भागामध्ये जवळपास 50 सेंटीमीटरपेक्षा सुद्धा कमी पाऊस पडतो. परंतु नंतर मात्र पाऊस खूप जास्त पडत जातो आणि विदर्भामध्ये मात्र पाऊस जवळपास 150 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. अशा प्रकारची मान्सूनची विविधता आहे. ती मान्सूनची विविधता महाराष्ट्रामध्ये आहे. तर महाराष्ट्रातील जे प्रमुख गरम पाण्याचे जे झरे आहेत ते गरम पाण्याचे झरे आपण पाहूया. गणेरी, अंकेश्वर, अडवळ, खडगाव, उपनदेव, त्यानंतर इंदवा, नाझरदेव, कुंदवा, त्यानंतर त्याचबरोबर सातिवली, अंकलोली, गणेशपुरी, कोकनेर, हलोली, त्यानंतर पाली, वडवली, अरवली, राजवाडी, संगमेश्वर, राजापूर, मठ, तुरल, उन्नवरे, तामणे, सोव, खेड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याचे झरे आहेत. इथून आपण औष्णिक लाईटसुद्धा तयार करू शकतो. तर जगामध्ये अनेक वेगवेगळे देश आहेत. त्या देशांची जे उत्पादन आहे त्या वस्तू आणि त्यांची नावं. तांदूळ चायना, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, जपान आणि म्यानमार या देशामध्ये तांदळाचं उत्पादन खूप होतं. गहू चायना, भारत, अमेरिका, रशिया, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी गव्हाचं उत्पादन होतं. तर मका पहा, अमेरिका, ब्राझील, चायना, मेक्सिको, अर्जेंटिना या देशामध्ये मक्याचं उत्पादन होतं. कापूस चायना, भारत, अमेरिका, पाकिस्तान आणि ब्राझील या देशामध्ये कापसाचं उत्पादन खूप जास्त प्रमाणात होतं. त्यानंतर ताग जर पाहिला तर ताग पहा, भारत, बांगलादेश, चायना, जपान यामध्ये तागाचं उत्पादन होतं. कॉफीचं ब्राझील, कोलंबिया, आयव्हरी कोस्ट, युगांडा आणि भारतामध्ये कॉफीचं उत्पादन होतं. चहाचं भारत, श्रीलंका, चीन, जपान, इंडोनेशिया या ठिकाणी चहाचं उत्पादन होतं. तर ज्वारी बाजरी जर बघितला तर भारत, चायना आणि रशिया या ठिकाणी ज्वारी बाजरीचं उत्पादन होतं. बार्लीचं रशिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, चायना, बाल्टिक देश ह्या देशामध्ये, बाल्टिक देश म्हणजेच जो बाल्टिक समुद्र आहे त्याच्या कडेचे असलेले देश. त्यानंतर रबरासाठी हे जे आपले पूर्व आशियाई देश आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजेच मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका या ठिकाणी रबराचं उत्पादन जास्त होतं. त्यानंतर ऊसासाठी पहा, भारत, ब्राझील, क्युबा, चीन, पाकिस्तान आणि मेक्सिको या ठिकाणी ऊसाचं उत्पादन होतं. तंबाखूसाठी अमेरिका, चायना, रशिया, भारत आणि इजिप्त या देशामध्ये तंबाखूचं उत्पादन खूप जास्त होतं. त्यानंतर कोकोसाठी घाना, ब्राझील आणि नायजेरिया या देशामध्ये कोकोचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्यानंतर आपली जी जमीन आहे, पृथ्वीच्या वरची जी जमिनीचा भाग आहे या भागावरील जे हवेच्या दाबाचे जे पट्टे आहेत त्या हवेच्या दाबाचे पट्टे आपण इथं आता पाहूया. तर सर्वात जो पहिला पट्टा आहे तो आहे विषुववृत्तावरचा कमी दाबाचा पट्टा. आता विषुववृत्तावर जर तुम्ही पाहिलात, विषुववृत्तावर जास्त ऊन पडतं. जास्त ऊन पडल्यानंतर जमीन जास्त तापते. जास्त जमीन बघा, हाय टेम्परेचर लो प्रेशर लक्षात घ्या. जिथं जास्त टेम्परेचर असतं तिथं प्रेशर कमी असतं.
मग विषुववृत्तावर जास्त टेम्परेचर आहे त्यामुळं प्रेशर कमी असतं. तर आता हे प्रेशर कुठं कुठं कमी असतं, तर अशी पृथ्वी जर धरला तर जो मधला भाग आहे तो 0° अक्षावरत आहे, तर 0च्या वर 5 आणि 0च्या खाली 5 अशा पद्धतीनं हा जो पट्टा आहे या पट्ट्यावर याला म्हणायचं विषुववृत्ताचा कमी दाबाचा पट्टा. आणि या पट्ट्याला म्हणायचं एकदम शांत पट्टा असं म्हणायचं. मग या पट्ट्यामध्ये काय होतात, जे व्यापारी वारे आहेत ते व्यापारी वारे येतात, या ठिकाणी येतात आणि इथं येऊन ते काय होतात, वर आकाशामध्ये निघून जातात. कसं पहा, हे दक्षिणेकडचे व्यापारी वारे इथे येतात आणि वर निघून जातात. त्यानंतर उत्तरेचे व्यापारी वारे येतात आणि इथं येऊन इथं वर निघून जातात. अशा प्रकारे एकदम शांत असलेला पट्टा हा विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे. आलं लक्षामध्ये. त्यानंतर 2 नंबरचा पट्टा आहे कर्कवृत्तीय व मकरवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. आता इथं पहा, ही जो पृथ्वी आहे या पृथ्वीपासून जो वरचा आहे 23.5 आणि खाली 23.5 हा जो पट्टा आहे तो जवळपास पहा 25° ते 35°, 25° उत्तर ते 30° उत्तर, 35° उत्तर आणि 25° दक्षिण ते 35° दक्षिण हा जो पट्टा आहे याला म्हणायचं कर्कवृत्त. आता हे जे वरचा उत्तरेकडचा भाग आहे तो आहे कर्कवृत्तीय पट्टा आणि खालचा जो आहे तो आहे मकरवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. मग आता इथं काय होतं, तर जो कमी दाबाचा पट्टा आहे त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं काय होतं, हवा सगळी जी आहे ती हवा काय होते, वर जाते आणि वर जाऊन मग तिथं काय होते, जसं वर जाईल तशी थंड होते आणि थंड येऊन मग ती हवा कुठे येते, खाली. तर जिथं आता दाब जास्त झाला आहे किंवा जो कर्कवृत्त आहे किंवा मकरवृत्त आहे त्या कर्कवृत्तावर व मकरवृत्तावर ती हवा येते. लक्षात आलं का? बघा, या कर्कवृत्तापासून व मकरवृत्तापासून हवा वर जाते. एक मिनटं. विषुववृत्तापासून जी हवा वर गेलेली असते ती हवा काय होते, वर जाईल तसं थंड होते आणि थंड होऊन ती हवा मग उतरते कुठं, या कर्कवृत्तावर उतरते आणि या मकरवृत्तावर उतरते. अशा प्रकारे त्या कर्कवृत्तावर व मकरवृत्तावर ही हवा खाली 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 येत जाते. मग जसंची हवा खाली येत जाते त्यामुळं इथं काय होतो, जास्त दाबाचा पट्टा इथं तयार होतो आणि हा जो पट्टा आहे या जास्त दाबाच्या पट्ट्यामुळंच आपण याला म्हणतो उष्णकटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा असं याला आपण म्हणतो. लक्षात घ्या, विषुववृत्तावरली गरम झालेली हवा वर जाते, थंड होते आणि थंड होऊन ती परत विषुववृत्तावर नाही उतरणार, तर ती कडेला उतरत जाईल. मग कडेला काय आहे, कडेला मकरवृत्त आहे खाली दक्षिणेला आणि दक्षिणेला मकरवृत्त आहे आणि उत्तरेला कर्कवृत्त आहे. मग ज्या विषुववृत्ताची हवा एकतर कर्कवृत्ताकडे जाईल किंवा मकरवृत्ताकडे जाईल आणि मग इथं होतो जास्त दाबाचा पट्टा आणि मग हा उष्ण असतो. त्यानंतर पुढला पट्टा आहे उपध्रुवीय किंवा समशीतोष्ण कमी दाबाचा पट्टा. आता हा कुठं आहे पहा, हा जवळपास 63.5 म्हणजेच इथं 23.5 हा पट्टा इथं उत्तरेला मी आता इथं गडद करत आहे तिथं आणि दक्षिणेला जिथं गडद करत आहे तिथं, तर इथं हा पट्टा तयार होतो. तर बघा, दोन्ही गोलार्धामध्ये हा पट्टा जवळपास 60 ते 70° अक्षवृत्ताच्या दरम्यान हा पट्टा आहे. तर आपली पृथ्वी कंटिन्यू फिरत आहे आणि पृथ्वीची जी फिरण्याची जी स्वतःभोवती फिरण्याची सिस्टीम आहे पृथ्वीची, यामुळं ह्या ज्या हवा काय होते, अशी बाहेर फेकली जाते. ही अशी हवा अशी बाहेर फेकली जाते आणि या बाहेर फेकण्यामुळं तिथली काय होते, ती हवा अशी कमी 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 होत जाते, म्हणजे विरळ होत जाते आणि विरळ होत जाऊन इथं कमी दाबाचा पट्टा इथं निर्माण होतो. आता ही जी 63.5° अक्षवृत्त आहे यालाच म्हणायचं हॉर्स लॅटिट्यूड. काय म्हणायचं, हॉर्स लॅटिट्यूड. लक्षात घ्या. त्यानंतर जो शेवटचा जो दाबाचा पट्टा आहे तो आहे ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा. आता ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्यामध्ये एकदम कमी तापमान असतं, म्हणजे तर
लो टेम्परेचर तिथं काय असणार बघा, कमी तापमान जास्त दाब. लक्षात घ्या, लो टेम्परेचर हाय प्रेशर किंवा जिथं हाय प्रेशर असेल तिथं लो टेम्परेचर असणार. तर या ध्रुवीय प्रदेशामध्ये एकदम कमी तापमान असतं, त्यामुळे इथं प्रेशर जास्तच असणार. त्यानंतर जी कृष्णेची एक प्रमुख उपनदी आहे ती उपनदी आहे दूधगंगा. या दूधगंगा नदीवर आसनगाव येथे एक धरण बांधलं आहे आणि या धरणाची जी आहे ती 1121 दशलक्ष घनमीटर इतकी पाणी साठवून ठेवण्याची आहे. या धरणाचं जे नामकरण आहे ते राजर्षी शाहू सागर असं करण्यात आलेलं आहे. तर ही दूधगंगा या नदीवर हे धरण आहे. त्यानंतर आता आपण पाहूया विषुववृत्तीय शांतपट्टा, म्हणजेच जो शून्यावंश अक्षवृत्त आहे त्या शून्यावंश अक्षवृत्ताचा जो पट्टा असतो तो एकदम शांत असा पट्टा असतो. तर उत्तरेला 5 व दक्षिणेला 5 असलेला जो शांत पट्टा आहे तो बराच काळ एकदम वातावरण स्थिर असतं, म्हणून या पट्ट्याला म्हणायचं शांत असा विषुववृत्तीय पट्टा. त्यानंतर पुढचा आहे आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा. तर विषुववृत्तीय पट्ट्यात जे व्यापारी वारे असतात ते व्यापारी वारे एकत्रित येतात, म्हणजेच उत्तरेकडून वारे विषुववृत्तावर येतात आणि दक्षिणेकडून सुद्धा वारे विषुववृत्तावर येतात. आणि हे वारे सगळे एकत्रित आल्यामुळं बघा, हा विषुववृत्त आहे. या विषुववृत्तावर उत्तरेकडून व्यापारी वारे येतात, दक्षिणेकडून व्यापारी वारे येतात आणि हे एका ठिकाणी आल्यामुळं त्याला काय म्हणायचं आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा. म्हणजेच या ठिकाणी सगळे एका ठिकाणी येतात, थंड हवा सगळ्या एका ठिकाणी येतात, म्हणून याला म्हणायचं आंतर उष्ण केंद्रीभवन. केंद्रीभवन म्हणजेच एका ठिकाणी गोळा करणारे, हवा गोळा करणारे किंवा वारे गोळा करणारे, असा हा केंद्रीभवन पट्टा आहे. पुढं आहे अश्व अक्षांश. मी तुम्हाला मगात जे सांगितलं होतं हॉर्स लॅटिट्यूड, तो जो हॉर्स लॅटिट्यूड आहे तो 25 ते 30 अंश उत्तर व दक्षिण यांच्या दरम्यान हा एकदम जास्त दाबाचा पट्टा आहे. सॉरी, मग मी 63 म्हणलो, तो 25 ते 30 मध्ये तो पट्टा आहे. तर हा जो अश्व अक्षांश आहे किंवा हॉर्स लॅटिट्यूड आहे 25 ते 30 अंश जो अक्षांश आहे त्यामध्ये आहे. तर तो अतिशय जास्त दाबाचा पट्टा आहे. लक्षात घ्या, इथं दाब कमी नाही आहे तर इथं दाब जास्त आहे. तर हा जो पट्टा आहे तो सुद्धा पट्टा एकदम शांत असा पट्टा आहे, त्याला म्हणायचं अश्व अक्षांश. त्यानंतर आता ध्रुवीय वारे. ध्रुवीय वारे म्हणजेच जे ध्रुव, ही जर पृथ्वी तुम्ही धरलात तर हा उत्तर ध्रुव, हा दक्षिण ध्रुव, या ध्रुवाकडून वाहणारे जे वारे आहेत त्याला म्हणायचं ध्रुवीय वारे. ध्रुवाकडून वाहणाऱ्या वाऱ्यांना ध्रुवीय वारे असं म्हणायचं. तर जो हवेचा जो जास्त दाब आहे त्या हवेच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून, म्हणजेच आता जास्त दाब बघा, लो टेम्परेचर हाय प्रेशर, ध्रुवाजवळ टेम्परेचर कमी प्रेशर जास्त. जास्त दाबामुळं काय होतं, ध्रुवाकडून वारं वाहत येतं कुठं 60 ते 70 अंश जे अक्षांश आहे त्या अक्षांशाकडं वारं वाहत 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 येतं. आणि मग हा जो ध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारं वाहतं त्या वाऱ्यांना म्हणायचं ध्रुवीय वारे. बघा, ध्रुवीय कमी जे 60 ते 70 कडे वारं वाहत जातं त्याला म्हणायचं ध्रुवीय वारे. आता हे ध्रुवीय जे वारे आहेत हे वारे साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणून त्यांना पूर्वीय किंवा पूर्व ध्रुवीय वारा असं म्हणायचं. जे ध्रुवीय वारे आहेत ते ध्रुवीय वारे हे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणून त्यांना म्हणायचं पूर्व ध्रुवीय वारे. आता पूर्वेकडून पश्चिमेकडे कसं पहा, उत्तर गोलार्धामध्ये इकडून हे असे वाहतील, दक्षिण गोलार्धामध्ये असे वाहतील. तर अशा पद्धतीनं पूर्वेकडून पश्चिमेकडे हे वारे वाहतात, म्हणून त्यांना पूर्व ध्रुवीय. तर उत्तर गोलार्धामध्ये याला काय म्हणायचं, नॉर ईस्टर असं म्हणायचं. उत्तर गोलार्धामध्ये याला म्हणायचं नॉर ईस्टर. आणि ते अतिशय वेगानं हे जे वारे आहेत ते वारे उत्तर ध्रुवामध्ये वाहत असतात. आता जे प्रतिव्यापारी वारे आहेत त्या प्रतिव्यापारी वाऱ्यांची आपण वैशिष्ट्ये पाहूया.
तर जे प्रतिव्यापारी वारे आहेत, या प्रतिव्यापारी वाऱ्यांची जी दिशा व जी गती आहे ती मात्र फिक्स नसते. काही वेळेला हे वारे काय होतात, एकदम संथपणे वाहतात, तर काही वेळेला जे प्रतिव्यापारी वारे आहेत ते एकदम रौद्र रूप धारण करतात किंवा उग्र जसं वादळ येतं त्या स्वरूपामध्ये सुद्धा हे प्रतिव्यापारी वारे वाहतात. तर हे जे प्रतिव्यापारी वारे नेमकं मग कुठून आणि कसे वाहतात, तर हे जे वारे आहेत ते कर्क व जे मकरवृत्त आहे, या कर्क आणि मकरवृत्ताचा जो जास्त दाबाचा जो प्रदेश आहे, या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ध्रुवाकडे हे वारे वाहत असतात. कसं पहा, समजा ही पृथ्वी आहे, ही मध्ये विषुववृत्त आहे आणि हे वरचं कर्कवृत्त आहे आणि हे मकरवृत्त आहे. तर या कर्कवृत्ताकडून हे जे वारे आहेत हे वारे ध्रुवाकडे वाहतील आणि या मकरवृत्ताकडून हे वारे असे खाली ध्रुवाकडे वाहतील. तर म्हणजेच या कर्कवृत्तावर व मकरवृत्तावर जास्त दाबाचा पट्टा असतो आणि या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच ध्रुवाकडे हे वारे वाहतात. म्हणून त्या वाऱ्यांना म्हणायचं प्रतिव्यापारी वारे. आणि जे ध्रुवाकडून ह्या कर्कवृत्ताकडे किंवा मकरवृत्ताकडे जे वारे येतात त्यांना म्हणायचं व्यापारी वारे. लक्षात घ्या, व्यापारी आणि प्रतिव्यापारी. व्यापारी म्हणजेच ध्रुवाकडून कर्कवृत्ताकडे येणारे वारे किंवा कर्कवृत्ताकडून विषुववृत्ताकडे येणारे वारे किंवा मकरवृत्ताकडून विषुववृत्ताकडे येणारे वारे, या व्यापाऱ्यांना म्हणायचं व्यापारी वारे. आणि जे वारे उलटे वाहतात म्हणजेच कर्कवृत्ताकडून ध्रुवाकडे किंवा मकरवृत्ताकडून ध्रुवाकडे, येते ना लक्षामध्ये, या कर्कवृत्तापासून इकडं ध्रुवाकडे किंवा या मकरवृत्तापासून इकडं ध्रुवाकडे असे जे वारे वाहतात त्यांना म्हणायचं प्रतिव्यापारी वारे. आता हे जे प्रतिव्यापारी वारे आहेत ते वारे एखाद्या उष्ण प्रदेशाकडून म्हणजेच कर्कवृत्ताकडून मकरवृत्ताकडून थंड प्रदेशाकडे वाहत असतात. त्यामुळं याची जी बाष्पधारण शक्ती आहे ती बाष्पधारण शक्ती ही अतिशय कमी असते. लक्षात घ्या, उत्तर गोलार्धामध्ये जो प्रतिव्यापारी वारे आहेत त्या वाऱ्याच्या दिशेवर आपली पृथ्वीचा जो फिरण्याचा जो परिणाम आहे त्या फिरण्याच्या गोष्टीचा पृथ्वीच्या परिभ्रमणाचा किंवा परिवलनाचा परिणाम त्यावर होतो. आणि हिवाळ्यामध्ये हे जे प्रतिव्यापारी वारे आहेत ते वारे अतिशय वेगानं वाहत असतात. तसं जर पाहिलं तर दक्षिण गोलार्धामध्ये जो सागरी प्रदेश आहे तो सागरी प्रदेश खूप जास्त आहे, म्हणजे जमिनीपेक्षा समुद्र जास्त आहे. त्यामुळे जे प्रतिव्यापारी वारे आहेत ते मात्र एकदम एका स्थिर कालावधीमध्ये ते वारे वाहत असतात. दक्षिण गोलार्धामध्ये 40° दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडचा जो भूप्रदेश आहे तिथं मात्र जमिनीचा अडथळा नाही आहे. 40° अक्षवृत्ताच्या जर खाली जर पाहिलं तर इथं जमीन अजिबात नाही आहे किंवा कमी आहे खूप. तर इथं भूप्रदेशाचा अडथळा नसल्यामुळं ते वारे काय होतात, अतिशय वेगानं वाहतात आणि वाहताना मात्र काय करतात, ते विशिष्ट असा आवाज करत असतात. कारण इथं जमीनच नाही आहे. जमीन नाही तर ते वारे काय होतात, कंटिन्यू वाहत राहतात आणि त्या वाहण्याच्या दिशेमुळं त्याच्या गतीमध्ये बदल होतो, त्याच्या आवाजामध्ये बदल होतो आणि तो विशिष्ट आवाज करत वाहतात. म्हणून त्यांना म्हणायचं गरजणारे 40 वारे. काय म्हणायचं त्याला, गरजणारे 40 वारे असं त्याला म्हणायचं. तर त्याच्यात खाली थोडंसं आलं तर 50° जो दक्षिणेचा भाग आहे त्या 50° दक्षिणेचा जो अक्षवृत्त आहे त्या अक्षवृत्ताच्या जर पलीकडे जो सागरी प्रदेश आहे तो सागरी प्रदेश जर पाहिला तर तो एकदम फुल समुद्रच आहे. तिथं आता जमीन तर अजिबातच नाही आहे. लक्षात घ्या, थोडीशी जमीन असली तर ते आवाज करत जातात. म्हणून मग आपण त्याला म्हणतो गरजणारे 40. म्हणजे 40° अक्षवृत्त आहे आणि ते वारं गरजतं म्हणून त्याला म्हणायचं गरजणारे 40. आता इथं 50° अक्षवृत्त आहे, मग याला काय म्हणायचं, खवळलेले 50 वारे किंवा शूर पश्चिमी वारे असं म्हणायचं. कारण हे मात्र अतिशय वेगाने वाहतात, कारण यांना अडथळा नसतो, एकदम उग्र रूप धारण करतात. त्यामुळे याला म्हणायचं खवळलेले 50 वारे. आता हे गरजत नाही, ते एकदम सुनामीसारखे खवळलेले असतात, म्हणून याला म्हणायचं खवळलेले 50 वारे. आणि हे 50° दक्षिणेला हे वारे असतात, कारण तिथं समुद्र भरपूर आहे आणि जमीन अजिबात नाही, मग वाऱ्याला कसलाच अडथळा नाही, मग ते वारं खवळतं. तर अशा प्रकारे आपण हे
जे प्रतिव्यापारी वारे आहेत या व्यापारी वाऱ्यांची वैशिष्ट्ये आपण पाहिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर जे प्रतिव्यापारी वारे आहेत त्या वाऱ्याचे जे 2 उपप्रकार आहेत ते 2 उपप्रकार आपण पाहूया. जो उत्तर गोलार्ध आहे त्या उत्तर गोलार्धामध्ये नैऋत्य प्रतिव्यापारी वारे, उत्तर गोलार्धातील जे व्यापारी वारे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, नैऋत्य प्रतिव्यापारी वारे. कसं पहा, उत्तर गोलार्धामध्ये ते जे वारे आहेत ते वारे काय होतात, नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहत असतात. म्हणजेच ही जी पृथ्वी जर तुम्ही धरलात तर हे वारे या नैऋत्येकडून ईशान्येकडे हे वारे असे वाहतात, म्हणून त्यांना म्हणायचं नैऋत्य प्रतिव्यापारी वारे. परंतु दक्षिण गोलार्धामध्ये जर धरलात तर त्यांना म्हणायचं वायव्य प्रतिव्यापारी वारे. तर आता दक्षिण गोलार्धामध्ये काय होतं, हे वारे त्याच्या असे उलटे वाहतात, हे असे वारे वाहतात प्रतिव्यापारी वारे. आणि व्यापारी वारे या लक्षात घ्या, व्यापारीच्या उलट प्रतिव्यापारी. जर प्रतिव्यापारी वारे जर असे वाहत असतील, म्हणजे इकडून जर इकडे दक्षिण गोलार्धामध्ये वाहत असतील तर व्यापारी वारे कसे वाहतील, तर व्यापारी वारे हे असे वाहतील, लक्षात घ्या. मग दक्षिण गोलार्धामध्ये हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे हे वारे वाहत असतात, म्हणून त्या वाऱ्यांना म्हणायचं वायव्य प्रतिव्यापारी वारे, वायव्य प्रतिव्यापारी वारे असं म्हणायचं. आता जे प्रतिव्यापारी वारे आहेत त्यांना पश्चिमी वारे असं सुद्धा म्हणायचं. उत्तर गोलार्ध किंवा दक्षिण गोलार्ध यांच्यामध्ये जो 25 ते 35 अंश अक्षवृत्त आहे तो एकदम काय असतो, जास्त दाबाचा पट्टा, आपण तो पाहिलाच. आता इथून ध्रुवाकडं 60 ते 70 अंश याच्या उत्तरेला किंवा खाली दक्षिण गोलार्धामध्ये जो ध्रुववृत्तीय कमी दाबाचा जो पट्टा आहे त्या कमी दाबाच्या पट्ट्यांचे जे वारे असतात त्यांना म्हणायचं प्रतिव्यापारी वारे असं म्हणायचं. काय म्हणायचं, प्रतिव्यापारी वारे. आता हे जे प्रतिव्यापारी वारे आहेत ते कोणत्या तत्वानुसार, किंवा लक्षात घ्या त्या तत्वानुसार म्हणण्यापेक्षा त्याला नाव ते शास्त्रज्ञाने शोधले म्हणून आपण त्याला म्हणतो जो फेरेलचा नियम आहे त्या फेरेलच्या नियमाचं हे पालन करतात. आणि या फेरेलच्या नियमाचं पालन केल्यामुळं किंवा पण महत्त्वाची गोष्ट काय आहे तर पृथ्वीचं जे परिवलन आहे या पृथ्वीच्या परिवलनामुळं वारे दिशा बदलतात, लक्षात घ्या. आणि हे शोधून कोण काढलं, फेरेल नावाचं जे शास्त्रज्ञ आहे किंवा भूगोलवेत्ता आहे त्याने शोधून काढलं, म्हणून फेरेलच्या नियम आपण म्हणतो. परंतु ॲक्च्युली पृथ्वीच्या परिवलनामुळं हे काय होतात, आपली दिशा बदलतात. हे जे प्रतिव्यापारी वारे आहे ते दिशा बदलतात. मग पश्चिमेकडून पूर्वेकडे हे वारे वाहतात, म्हणून या वाऱ्यांना म्हणायचं पश्चिमी वारे असं म्हणायचं. पश्चिमेकडून हे वारे काय होतात, पूर्वेकडे वाहतात. बघा, सुरुवातीला हे वारे जर असे येत असतील तर पृथ्वी फिरत आहे, पृथ्वीच्या फिरण्यामुळं ते वारे काय वाहतात, पुन्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे असे वाहतात. तर हे वारे जर सुरुवातीला असे वाहत असतील तर नंतर हे वारे असे वाहतात, हे वारे असे वाहिले तर नंतर हे असे वाहतात. तर हा जो नियम आहे तो फेरेलच्या नियमानुसार किंवा पृथ्वीच्या परिवलनामुळं या वाऱ्यांना आपण म्हणतो पश्चिमी वारे. म्हणजे जे प्रतिव्यापारी वारे आहेत त्या वाऱ्यांना आपण म्हणतो पश्चिमी वारे असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर नद्या आणि त्यांचा उगम कोणत्या ठिकाणी होतो आपण पाहूया. गंगा नदीचा उगम गंगोत्री उत्तराखंड येथे होतो. यमुना नदीचा उगम यमुनोत्री उत्तराखंड येथे होतो. सिंधू नदीचा उगम मानसरोवर तिबेट येथे होतो. नर्मदा नदीचा उगम मैकल टेकड्या अमरकंटक हे मध्य प्रदेशमध्ये आहे. तापी नदीचा उगम सातपुडा पर्वत किंवा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी होतो. महानदीचा उगम नागरी शहर किंवा छत्तीसगड या ठिकाणी होतो. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम चेमाईडुंग तिबेट येथे होतो. सतलज नदी कैलास पर्वतामध्ये तिबेट येथे होतो. व्यास नदीचा उगम रोहतांग खिंड हिमाचल प्रदेशामध्ये होतो. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो. त्यानंतर कृष्णा नदी महाबळेश्वरला उगम पावते. कावेरी नदी ब्रह्मगिरी टेकड्या कुर्ग कर्नाटक येथे कावेरी नदी उगम पावते.
साबरमती नदी उदयपूर हे अरवली टेकड्यामध्ये आहे, जे राजस्थानमध्ये आहे. रावी नदी चंबा, जी हिमाचल प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर पेन्नर ही नदी टेकड्या चिकबंगळूर, जे कर्नाटकमध्ये आहे. या ठिकाणी या नद्या उगम पावतात. तर तुम्ही व्यवस्थित ह्या सगळ्या नद्या आणि त्यांचा जो उगमस्थान आहे ते तुम्ही पाहायचं आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जे जलाशय व धरणे यांची आपण आता माहिती घेऊया. तर महाराष्ट्रातील जे प्रमुख धरण आहे त्याचं नाव आहे कोयना. त्याला आपण शिवाजी सागर असं म्हणतो. आणि जे हेळवाक सातारा येथे हे धरण आहे. त्यानंतर जायकवाडी त्याचं जे धरण आहे त्याला आपण नाथसागर असं म्हणतो. गोदावरी नदीवरही आहे आणि तो जिल्हा आहे औरंगाबाद येथे. बाभळी प्रकल्प हा गोदावरी नदीवरच आहे आणि तो नांदेड येथे आहे. भंडारदरा हा प्रवरा नदीवर आहे आणि तो जो जिल्हा आहे तो आहे अहमदनगर. गंगापूर हे मातीचं धरण, आशियातलं खूप मोठं मातीचं धरण गोदावरी नदीवर आहे आणि ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर राधानगरी धरण हे भोगावती नदीवर आहे आणि ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. मोडकसागर हे वैतरणा नदीवर आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. उजनी हे भीमा नदीवर आहे, सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यानंतर तोतलाडोह हे त्याचं जे जलाशयाचं नाव आहे ते मेघदूत जलाशय आहे आणि ते पेंच या नदीवर आहे आणि ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. यशवंत धरण हे बोर नदीवर आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर खडकवासला हे मुठ्ठा नदीवर आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये आहे. येलदरी हे पूर्णा नदीवर आणि परभणी जिल्ह्यामध्ये हे धरण येलदरी हे धरण आहे. त्यानंतर टिपेश्वर हे जे अभयारण्य आहे हे अभयारण्य आंध्र प्रदेश याला अतिशय जवळच किंवा त्याला आपण तिपई देवी असं सुद्धा आपण म्हणतो. तर आदिलाबाद जिल्ह्यास लागून हे अभयारण्य आहे, त्याचं नाव आहे टिपेश्वर. त्यानंतर आता पहा पाकिस्तान तुम्ही ऐकलंच असेल किंवा त्या पाकिस्तानच्या कडला जी राज्य आहेत त्या राज्यांची नावं तुम्ही पाहिली असतील. बऱ्याचदा असा एखादा प्रश्न विचारला जातो की पाकिस्तानच्या कडेला असलेल्या राज्यांची नावं सांगा. काही वेळेस चुकतात, मग ते चुकून छानसे ट्रिक्स आहे. ट्रिक्स पहा. पंगुराज काय आहे ट्रिक्स? पंगुराज. प म्हणजे पंजाब, गु म्हणजे गुजरात, रा म्हणजे राजस्थान आणि ज म्हणजे जम्मू काश्मीर. हे 4 राज्य पाकिस्तानला लागून आहेत. पंजाब, गुजरात, राजस्थान आणि जम्मू काश्मीर. अशी छानशी ट्रिक्स आहे. त्यानंतर व्यापारी वारे. आता व्यापारी वारे तुम्हाला माहीतच आहेत. जे वारे ध्रुवाकडून वर्षभर हे वारे असे वाहत असतात. एखाद्या सागरी प्रदेशातून हे वारे नियमितपणे व वेगाने असे हे वारे वाहत असतात. एखादा जमिनीचा भाग आहे, त्या जमिनीच्या भागाकडे हे वारे मात्र अतिशय संथ गतीने हे वारं वाहत असतात. या वाऱ्याची जर तुम्ही दिशा पाहिली तर जवळपास 16 ते 24 किलोमीटर इतका वेग या वाऱ्यांचा असतो. तर हे जे व्यापारी वारे आहेत हे व्यापारी वारे मात्र एखाद्या उष्ण प्रदेशाकडून हे वारे वाहतात, म्हणून त्यांना म्हणायचं उष्ण वारे. म्हणजेच हे वारे या कर्कवृत्तापासून वाहत असतात आणि या मकरवृत्तापासून वाहतात, म्हणून यांना म्हणायचं व्यापारी वाऱ्यांना उष्ण वारे असे म्हणायचं. तर व्यापारी वाऱ्याचे 2 उपप्रकार इथं लक्षात घ्या. एक आहे उत्तर गोलार्धातील ईशान्य वारे. उत्तर गोलार्धामध्ये ईशान्य व्यापारी वारे आणि दक्षिण गोलार्धामध्ये आग्नेय व्यापारी वारे. तर ही पृथ्वी आहे. पृथ्वीच्या वर कर्कवृत्त आहे, खाली मकरवृत्त आहे. तर उत्तर गोलार्धामध्ये हे जे वारे आहेत हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहत असतात, म्हणून त्यांना म्हणायचं ईशान्य व्यापारी वारे. हे वारे कुठून वाहतात? ईशान्येकडून नैऋत्येकडे हे वारे वाहतात, म्हणून या वाऱ्यांना म्हणायचं ईशान्य व्यापारी वारे. आणि दक्षिण गोलार्धामध्ये मात्र हे वारे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहत असतात.
आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात, म्हणून या वाऱ्यांना म्हणायचं आग्नेय व्यापारी वारे. दक्षिण गोलार्धामध्ये आग्नेय व्यापारी वारे आणि उत्तर गोलार्धामध्ये ईशान्य व्यापारी वारे. अशा प्रकारे हे व्यापारी वाऱ्यांचे 2 उपप्रकार आहेत. आता जे व्यापारी वारे आहेत आणि त्या व्यापारी वाऱ्यांनाच पूर्वीय वारे असं सुद्धा म्हणायचं. आपण ह्याच्यापूर्वी प्रतिव्यापारी वाऱ्यांची माहिती घेतली. आता आपण व्यापारी वाऱ्यांची व्यवस्थित माहिती घेऊया. तर हे जे व्यापारी वारे आहेत, हे व्यापारी वारे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध यांच्यामध्ये जो 25 ते 35 अंश अक्षवृत्ताचा जो कर्कवृत्ताचा किंवा मकरवृत्ताचा जो जास्त दाबाचा पट्टा आहे, या जास्त दाबाचा जो पट्टा आहे, या जास्त दाबाच्या पट्ट्यापासून ते वारे काय होतात, अशा पद्धतीनं विषुववृत्ताकडे येतात. हे अशा पद्धतीनं विषुववृत्ताकडे येतात. म्हणजेच 25 ते 30 हा जो जास्त दाबाचा पट्टा आहे, या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून जो कमी दाबाचा पट्टा आहे, म्हणजेच इथं जो 0 आहे तो एकदम कमी दाबाचा पट्टा आहे, हाय टेम्परेचर लो प्रेशर, कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे वारे वाहत असतात. मग ते वारे पुन्हा कुठं वाहत आहेत, तर 0 ते 5 अंश उत्तर किंवा 0 ते 5 अंश दक्षिण हा जो कमी दाबाचा पट्टा विषुववृत्ताचा पट्टा आहे, या पट्ट्याकडे हे वारे वाहतात, म्हणून त्या वाऱ्यांना म्हणायचं व्यापारी वारे. त्या वाऱ्यांना काय म्हणायचं, व्यापारी वारे. आता हे जे व्यापारी वारे आहेत, हे व्यापारी वारे 10 अंश ते 25 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान वाहत असतात. पूर्वीच्या काळी अनेक लोक समजा विषुववृत्ताकडे जायचं आहे तर व्यापारासाठी या वाऱ्याचा उपयोग करत होते. म्हणजेच आता हे सहसा कोणचे, जे युरोपीय खंडातील जे देश आहेत ते सहसा एकतर कर्कवृत्ताचे सुद्धा वर आहेत. मग ते ज्यावेळेस कर्कवृत्तावर येतील त्यावेळेस त्यांना इकडं विषुववृत्ताकडील देशाकडे येण्यासाठी त्यांना एकदम सोपं जायचं, म्हणून ते काय म्हणायचं, त्या वाऱ्यांना म्हणायचं व्यापारी वारे. कारण त्या वाऱ्याच्या स्पीडनं ते फास्ट विषुववृत्ताकडे येऊ शकत होते, म्हणून त्या वाऱ्यांना म्हणायचं व्यापारी वारे. आणि मग पृथ्वीचं जे परिवलन आहे किंवा एका फेरेलचा नियम तुम्हाला मग सांगितलं आहे, परिवलनामुळं वारे काय बदलतात, दिशा बदलतात. आणि मग हे जे वारे आहेत, हे वारे साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणून या वाऱ्यांना म्हणायचं पूर्वीय वारे असं म्हणायचं. हे वारे काय होतात, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. प्रतिव्यापारी वारे मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. तुम्ही जर व्यापारी वारे आणि प्रतिव्यापारी वारे 2 लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा, एकतर व्यापारी वारे लक्षात ठेवा किंवा प्रतिव्यापारी वारे लक्षात ठेवा. काही लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला दुसरा अजिबात अवघड जाणार नाही. तर अशा प्रकारे व्यापारी वाऱ्यांनाच पूर्वीय वारे हा शब्द जर तुम्ही लक्षात ठेवाला, व्यापारी वाऱ्यांना पूर्वीय वारे असं म्हणतात, हा एक शब्द लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला काही अवघड जाणार नाही. तर आता कोरिओलिस जो फोर्स आहे, तो कोरिओलिस फोर्स काय आहे पहा. तुम्हाला माहीत आहे पृथ्वी एकदम काय होत असते, स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असते. आणि या पृथ्वीच्या फिरण्याच्या जो गती आहे, ही जी या गतीमुळं आपण सुद्धा काय करतो, पृथ्वीसोबत फिरतो. आपल्यासोबत जमीन फिरते, माती फिरते, झाडं पक्षी सगळे फिरतात. आणि ही जी शक्ती आहे पृथ्वीची, त्या शक्तीलाच म्हणायचं कोरिओलिसिस फोर्स किंवा कोरिओलिसिस बल. तर मग आता ह्या कोरिओलिसिस जो फोर्स आहे किंवा जो कोरिओलिसिस बल आहे, तर यामुळं काय होतं, ज्या वारा आहे त्या वारा आपली दिशा बदलतं, वाऱ्याच्या दिशेवर त्याचा परिणाम होतो. हे जे संशोधन आहे, तर फेरेल या शास्त्रज्ञाने हे शोधलं. त्यामुळं कोरिओलिसिस जे फोर्स आहे, त्या कोरिओलिसिस फोर्समुळं काय होतं नेमकं, उत्तर गोलार्धामध्ये हे जे वारं आहे ते वारं वाहताना आपली जी मूळची दिशा आहे, त्या मूळच्या दिशेकडून उजवीकडं म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हे वारं वाहतं. बघा, जर पृथ्वी जर अशी जर तुम्ही धरलात, तर या पृथ्वीचं ज्या फिरण्यामुळं या उत्तर गोलार्धामध्ये हे जे वारं आहे ते आपली मूळ दिशा बदलून
उजवीकडे येतं. मूळ दिशा बदलून उत्तर गोलार्धामध्ये मूळ दिशा बदलून उजवीकडे येतं अशा पद्धतीनं. परंतु दक्षिण गोलार्धामध्ये मात्र घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाचा जो काटा आहे त्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजेच मूळ दिशेकडून डावीकडे हे वारं वाहू लागतं. अशा पद्धतीने हे वारं वाहू लागतं. तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा, उत्तर ध्रुव आहे त्या उत्तर ध्रुवामध्ये उत्तर गोलार्ध आहे, उत्तर गोलार्धामध्ये हे वारं उजवीकडं वळतं आणि दक्षिण गोलार्धामध्ये हे वारं डावीकडं वळतं. हे सगळं होतं कोरिओलिस फोर्समुळं किंवा फेरेलच्या जो त्याने ते शोधला त्याच्या त्या नियमामुळं. तर जो पूर्णा हा जो प्रकल्प आहे त्या पूर्णा प्रकल्पाची आपण माहिती घेऊया. तर जो पूर्णा प्रकल्प आहे तो येलदरी हे जे प्रमुख धरण या पूर्णा नदीवर आहे त्याची जी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे ती जवळपास 934.56 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. येलदरी धरणाजवळ 22,500 किलोवॅट क्षमतेची वीज इथं निर्माण केली जाते. सिद्धेश्वरजवळ 250 दशलक्ष घनमीटर क्षमतेचा जलाशय तयार करण्यात आला आहे. सिद्धेश्वर धरणापासून 48.80 किलोमीटर इतक्या लांबीचा कालवा काढून त्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. तर मराठवाड्याच्या विकासामध्ये जो पूर्णा प्रकल्प आहे तो खूप महत्त्वाचा आहे. 1968 मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला होता. जी दक्षिण पूर्णा नदी आहे ती औरंगाबाद जिल्ह्यातील जी अजिंठा डोंगररांगा आहेत या डोंगररांगामध्ये ही नदी उगम पावते. जवळपास 402 किलोमीटर वाहत जाऊन पूर्णा रेल्वे जो जंक्शन आहे तिथं ही नदी जाऊन गोदावरी नदीस मिळते. या नदीमुळं जवळपास 15,230 चौरस किलोमीटर इथं क्षेत्र सिंचनाखाली आलेला आहे. तर अतिशय महत्त्वाचा असलेला हा जो पूर्णा प्रकल्प, त्याचबरोबर महाराष्ट्राची जी राज्य आहे त्या महाराष्ट्र राज्याच्या सीमेला स्पर्श करणारे राज्य व त्यांचे स्थान. आता पहा, गुजरात महाराष्ट्राच्या वायव्येला आहे. तर स्पर्श करणारे जिल्हे कोणकोणते आहेत पहा, ते आहेत पालघर, नाशिक आणि धुळे जिल्हे. त्यानंतर मध्य प्रदेशला पहा, महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश आहे. स्पर्श करणारे जिल्हे आता उत्तरेकडचे सर्व जिल्हे म्हणजेच धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना मध्य प्रदेश स्पर्श करतो. त्यानंतर छत्तीसगड महाराष्ट्राच्या पूर्वेस आहे. त्यानंतर स्पर्श करणारे जिल्हे पहा, भंडारा व गडचिरोली हे जिल्हे महाराष्ट्राच्या पूर्वेला स्पर्श करतात छत्तीसगडला. त्यानंतर तेलंगणामध्ये पहा, महाराष्ट्राच्या आग्नेयेस गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड हे 4 जिल्हे तेलंगणाला स्पर्श करतात. कर्नाटकला पहा, हे कर्नाटक दक्षिणेला आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना कर्नाटक स्पर्श करतं. त्यानंतर गोव्याला जर पाहिलं तर एकमेव सिंधुदुर्ग हा जिल्हा स्पर्श करतो जो महाराष्ट्राच्या नैऋत्येस आहे. त्यानंतर समा आणि निखार म्हणजेच काय, तर या दोन शब्दाचा अर्थ आपण समजावून घेऊया. तुम्ही पाहिला असेल भरतीचं जे समुद्राला जी भरती येते किंवा पाणी असं वाहत वाढत जमिनीच्या भागापर्यंत येतं. जास्तीत जास्त असं पाणी वाढत जमिनीच्या कोणत्या त्या शेवटच्या भागाला म्हणायचं समा. शेवटच्या भागाला म्हणायचं समा. तर निखार म्हणजे काय, निखार म्हणजेच पाणी असं समुद्राचं पाणी असं पाठीमागं जातं आणि पाठीमागं जातात समुद्राचं पाणी कुठंपर्यंत पाठीमागं जातं, तो जो शेवटचा पॉईंट आहे त्या शेवटच्या पॉईंटला किंवा जो पाणी ओसरण्याचा जो अंतिम मर्यादा आहे त्या अंतिम मर्यादेस म्हणायचं निखार. अंतिम पाण्याच्या समुद्राची जी पाणी कमी होत जातं त्याची अंतिम मर्यादा म्हणजे निखार आणि पाणी वाढत जाण्याची अंतिम मर्यादा म्हणजे समा. या दोन गोष्टी लक्षात ठेवा.
त्यानंतर जगामध्ये पाऊस आणि पावसाचं जर वैशिष्ट्य पाहायला गेलं तर अनेक गोष्टी आपण त्यामध्ये शिकू शकतो. तर पहा, जमिनीवर मात्र पावसाचं वितरण हे अतिशय वेगवेगळं आहे. विषुववृत्त जर तुम्ही पाहिला तर विषुववृत्तावर हाय टेम्परेचर, त्याचबरोबर पाऊस खूप जास्त पडतो, खूप तापमान इथं असतं. तर बाकीचे जे कटिबंध आहेत त्या बाकीच्या कटिबंधावर मात्र पाऊस हा फारच कमी पडतो. विषुववृत्तापासून जर तुम्ही ध्रुवाकडे गेलात तर पर्जन्याचं प्रमाण हे कमी कमी होत जातं. ध्रुवाकडे तर बर्फच पडतो, विषुववृत्तावर मात्र खूप जास्त पाऊस पडतो. तर जी जमिनीचा भाग आहे त्या जमिनीच्या भागापेक्षा किनाऱ्याच्या भागामध्ये पाऊस हा जास्त पडतो. कारण का? तो समुद्राच्या एकदम जवळ असतो म्हणून इथं पाऊस जास्त पडतो. तर सागर किनाऱ्याला समजा एखादी पर्वतरांग असेल, म्हणजे आपला सह्याद्री पर्वत या टाईपमध्ये सागर किनाऱ्याला जर समजा एखादी पर्वतरांग असेल, तर आता ह्यामुळं काय होतं, त्या पर्वतरांगेमुळं ढग आडले जातात आणि इथं खूप पाऊस पडतो. म्हणजेच जो किनाऱ्याचा प्रदेश आहे तिथं जास्त पावसाचा प्रदेश तयार झालेला असतो. पण ह्यामुळं तोटा काय होतो? ह्यामुळं तोटा हा होतो, तर डायरेक्ट त्याच्या जो दुसऱ्या साईडचा प्रदेश आहे तिथं मात्र पाऊस अजिबात पडत नाही. तिथं पर्जन्यछायेचा प्रदेश तयार होतो. म्हणजेच आपला इथं पुणे, सातारा, सांगलीचा जो काही भाग आहे त्याला म्हणायचं पर्जन्यछायेचा प्रदेश. आता बघा, 35 ते 40 अंश उत्तर किंवा 35 ते 40 अंश दक्षिण हे जे अक्षवृत्त आहे, या अक्षवृत्ताचा जो प्रदेश आहे, या प्रदेशाचा जो पूर्व किनारा आहे त्या पूर्व किनाऱ्यावर पावसाचं जे प्रमाण आहे ते मध्यम ते जास्त असते. तसं मात्र पश्चिमेला हे प्रमाण मात्र कमी 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 होत जातं. मग तुम्हाला माहीत आहे पश्चिमेला हे प्रमाण कमी होत जातं, तर मग इथं काय तयार असतं, तर इथं वाळवंट तयार होतं 35 ते 40 अंश अक्षवृत्त दरम्यान. त्यानंतर पश्चिमी वारं जे आहे त्या पश्चिमी वाऱ्याचा जो प्रभाव आहे तो 45 ते 65 उत्तरेला किंवा 45 ते 65 दक्षिणेला, या भागामध्ये या पश्चिमी वाऱ्याचा प्रभाव हा खूप जास्त असतो. आणि या पश्चिमी वाऱ्यांना आपण काय म्हणतो? प्रतिव्यापारी वारे. या प्रतिव्यापारी वाऱ्यामुळं काय होतो, पडतो, तर किनाऱ्याकडे मात्र तो पाऊस कमी कमी होत जातो. जमिनीवर जास्त पडतो आणि किनाऱ्याकडे कमी होत जातो. तर जो ध्रुवीय प्रदेश आहे या ध्रुवीय प्रदेशामध्ये जास्तीत जास्त बर्फ पडतो आणि इथं पाऊस मात्र अतिशय कमी पडतो. अशा पद्धतीनं जागतिक पर्जन्याचं हे प्रमाण आहे. आता आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर जर तुम्ही सरासरी पाहिला तर जवळपास 1000 मिलीलिटर हे सरासरी पर्जन्य आहे. तर एखाद्या ठिकाणी ते जास्त असतं, एखाद्या ठिकाणी कमी असतं. पर्जन्याच्या जे जागतिक वितरण आहे ते जागतिक वितरणावर कोणकोणत्या गोष्टीचा परिणाम होतात, म्हणजे पावसावर कोणकोणत्या गोष्टीचा परिणाम होतो. तर बघा, एखादं अक्षवृत्त आहे, तापमान आहे, जमीन व पाणी यांचं वितरण आहे, आर्द्रता, जमिनीची रचना, एखादा वायुभार, त्यानंतर वायुराशी, या अनेक गोष्टीचा जगाच्या पावसावर परिणाम होत असतो. परीक्षेमध्ये जर तुम्हाला पावसावर परिणाम करणारे घटक कोणते असा जर प्रश्न आला तर तुम्ही हे सांगू शकताय. अशा पद्धतीनं आपण आता काही चक्रीवादळांची नावे कशी ठरतात ते आपण पाहूया. तर तुम्हाला माहीत आहे समुद्रामध्ये कुठलं ना कुठलं एखादं चक्रीवादळ येतच असतं. मग ते फियान असू द्या, हुदहुद असू द्या किंवा निलोफर असू द्या, किंवा यावर्षी आलेले बरेचसे चक्रीवादळं आहेत. तर या चक्रीवादळांना जी नावं आहेत ते नावं कोण देतं आणि कसं देतं ते तुम्हाला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. तर हवामान खात्याचा एक सांकेतिक शास्त्रीय नावानं ओळखण्याऐवजी त्या कोणताही देश असू द्या त्या देशाचं एक वैशिष्ट्यपूर्ण नाव देण्याचा एक प्रघात आहे. आता हा प्रघात कधी सुरू झाला तर 1950च्या दरम्यानमध्ये हा प्रवास सुरू झाला. मग सुरुवातीला मात्र काय व्हायची, गमतीने ही जी वादळं आहेत त्या वादळांना महिलांची नावं दिली जात होती. अमेरिकेमध्ये आज सुद्धा हे नावं दिली जातात. तर भारतीय जो उपखंड आहे त्या उपखंडाला जी भारतीय उपखंडामध्ये जेवढी काही वादळं येतात त्या वादळांना मग नावं कोण देतं, तर लक्षात ठेवा, त्यासाठी
भारत देशाच्या कडेला असलेले जे अनेक देश आहेत, जवळपास 40-50 देश, या 40-50 देशांनी मग काय केलं, एक रिजनल स्पेशलाइज्ड मेटेरोलॉजिकल सेंटर दिल्ली ही संस्था स्थापन केली. आणि मग ही संस्था या सर्व चक्रीवादळांना भारतासाठी ही नावं देत असते. रिजनल स्पेशलाइज्ड मेटेरोलॉजिकल सेंटर दिल्ली हे भारतीय उपखंडामध्ये जेवढे काही चक्रीवादळे येतात त्या सर्व चक्रीवादळांना ही नावं देते. मग ही नावं कोण, तर जवळपास 5-6 देश आहेत. भारत आहे, बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, त्यानंतर इकडं मलेशिया, थायलंड, श्रीलंका, चायना, असे अनेक भारतीय उपखंडातले देश या चक्रीवादळांना नावं देत असतात. जसे की तितली, अशा प्रकारचे नावं असतात. मग ह्या चक्रीवादळाचं जे मापन आहे ते मापन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये करण्यात येतं. तर पहा, एखादा वारा आहे, त्या वाऱ्याचा जो वेग आहे त्या वेगावरून त्याला वेगवेगळ्या श्रेण्या देत असतात. जर वारं समजा 90 किलोमीटर ते 280 किलोमीटर या वेगानं जर वाहत असेल तर त्या वाऱ्याचा मग काय होतो, त्यामुळं एकदम जमिनीवरचे घरं नष्ट होतात, लोकसंपत्तीला हानी होते, पर्यावरणाला हानी होते, त्यानंतर शेतीचं नुकसान होतं. म्हणजे एक प्रकारे विध्वंसक शक्ती या वाऱ्यामध्ये असतं. म्हणजे जेवढं जास्त त्याचा वेग तेवढं त्याची जास्त विध्वंसक शक्ती या वाऱ्यामध्ये असते. तर आता आपण पाहूया सायक्लोन, टायफून की हरिकेन. चक्रीवादळांना वेगवेगळी नावं देण्यात येत असतात. तर हिंदी महासागरामध्ये जी चक्रीवादळं तयार होतात त्या चक्रीवादळांना, लक्षात घ्या, हिंदी महासागरातील जी चक्रीवादळं असतात त्यांना इंग्रजीत सायक्लोन, इंग्रजीत त्याला काय म्हणतो आपण, सायक्लोन असं म्हणतो. वेस्ट इंडिज जी बेटं आहेत किंवा अटलांटिक महासागर आहे, त्या अटलांटिक महासागरामध्ये जे चक्रीवादळ तयार होतात त्यांना म्हणायचं हरिकेन. लक्षात घ्या, हिंदी महासागरामधली सायक्लोन आणि जो अटलांटिक महासागर आहे म्हणजेच युरोप खंडाच्या पश्चिमेकडचा आणि अमेरिकेच्या पूर्वेकडचा, तर अटलांटिक महासागरातील जे वादळं असतात त्यांना म्हणायचं हरिकेन, हिंदी महासागरातील वादळांना म्हणायचं सायक्लोन, आणि चीनचा समुद्र किंवा पॅसिफिक महासागर जो अमेरिकेच्या पश्चिमेला आहे याच्यामधली जी तयार होणारी असतात ती असतात त्यांना म्हणायचं, त्या चक्रीवादळांना म्हणायचं टायफून. लक्षात घ्या, हिंदी महासागरातल्या चक्रीवादळांना म्हणायचं सायक्लोन, अटलांटिक महासागरातील जे चक्रीवादळं आहेत त्यांना म्हणायचं हरिकेन, आणि पॅसिफिकमधल्या चक्रीवादळांना म्हणायचं टायफून. तर ऑस्ट्रेलियातील जे काही चक्रीवादळं आहेत त्याला म्हणायचं विली विलिस. काय म्हणायचं, विली विलिस असं म्हणायचं. आणि समजा एखादं मग ते चक्रीवादळ जे आहे ते जमिनीवर तयार होत असतं बऱ्याच वेळेला, तर जमिनीवर तयार होणाऱ्या या चक्रीवादळांना म्हणायचं टोर्नॅडो. काय म्हणायचं, टोर्नॅडो. तर अशा पद्धतीनं आपणाला कोणत्या महासागरामध्ये कोणते चक्रीवादळ तयार होतं हे आपण सर्वजण व्यवस्थित शिकलो. बघा, अटलांटिक महासागर हरिकेन, हिंदी महासागर सायक्लोन, पॅसिफिक महासागर टायफून, ऑस्ट्रेलियात विली विलिस, आणि एखादं वादळ जर जमिनीवर तयार झालं तर त्याला म्हणायचं टोर्नॅडो. जगात वेगवेगळ्या वादळांची आपण माहिती घेतली. आता बघा, बऱ्याच वेळेस वादळं बंगालच्या उपसागरामध्ये येतात, तुम्हाला माहीत आहे. वादळ सहसा अरबी समुद्राकडे येत नाही तर बंगालच्या उपसागराकडेच हे वादळं येत असतात. तर हे वादळं बंगालच्या उपसागरातच काय येतात, तर भारताच्या तुम्ही जर पाहिला तर दोन्ही बाजूंनी समुद्र आहे, तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तर भारताच्या दोन्ही बाजूला समुद्र असला तरी याचं जे कारण आहे हे कारण समुद्राच्या तापमानात याचं कारण लपलेलं आहे. पश्चिमेकडून वादळं येत नाहीत, पूर्वेकडूनच काय येतात, तर याचं कारण तापमानामधील दडलेलं आहे. तर बंगालचा जो उपसागर आहे त्या बंगालच्या उपसागराचं जे तापमान आहे ते मान्सून याच्या अगोदर किंवा मान्सून नंतर
किंवा बघा मान्सून याच्या अगोदर किंवा मान्सून नंतर जो अरबी समुद्र आहे त्या अरबी समुद्राच्या तुलनेनं याचं जे टेम्परेचर आहे ते जास्त असतं. मान्सून याच्या अगोदर बंगालचा उपसागर तापलेला असतो. मग त्यामुळं काय होतं, पावसाच्या आधी किंवा पावसाच्या नंतर जास्तीत जास्त करून कधी बघा हिवाळ्यामध्ये किंवा हिवाळ्याच्या अगोदर ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात काय होतात, अशा प्रकारची चक्रीवादळं तयार होण्यास एक पोषक वातावरण तयार होतं. त्यात हे वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजेच आपली असलेली जी भौगोलिक रचना. बंगालच्या उपसागरातून हे वारं जसं जसं पूर्वेकडे येऊ लागतं तसं जसं पूर्वेकडची जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीच्या भागांना हे वारं काय होतं, जमिनीकडे मात्र ही काय होतं वाहत वाहत येतं आणि जमिनीकडे याची जागा कमी असते. मग जमिनीकडे वारं जसं जसं येईल तसं ते अधिक विध्वंसक होत जातं. मग अरबी समुद्राजवळ जे चक्रीवादळ आहे ते चक्रीवादळ लवकरच काय होतं त्या समुद्रामध्ये जिरपतं. परंतु बंगालच्या उपसागरात मात्र हे चक्रीवादळ खूप स्फोटक असतं आणि हे जे चक्रीवादळाचं प्रमाण आहे ते बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये जर पाहिलं तर 4-1 आहे. म्हणजे 4 वादळं जर बंगालच्या उपसागरात आली तर अरबी समुद्रामध्ये एकच चक्रीवादळ येत असतं. अशा पद्धतीनं आपण भारताचा त्याचबरोबर जगाचा विविध भौगोलिक गोष्टींचा आपण आज व्यवस्थित अभ्यास केला. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जर आवडलं तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना लाईक व शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपले जे स्पर्धा परीक्षा ट्रिक्स हे चॅनल्स आहे या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.